वेलकम वेलकम यू ऑल. तुम्ही माझ्याशी फेसबुकवरून, इन्स्टावरून, वेगवेगळ्या माध्यमातून, काही जण आमच्या नॅचरल ब्लिशच्या ग्रुपमध्ये आहेत. असे काही स्टेटस बघून आलेले आहेत. असं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून माझ्याशी जोडले गेले आहात. त्याबद्दल मी मनःपूर्वक धन्यवाद. तुमचा 1 तास तुम्ही मला देताय, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. कारण सध्या वेळेला खूप महत्व आहे. बरोबर आहे? तुम्हीही तुमच्याही वेळेला महत्व आहे, माझ्याही वेळेला महत्व आहे. तर चला आपण पुढचा प्रवास करूया. सगळ्यांनी मला तुम्ही कुठून आहात हे शेअर केलेलं आहे. नमस्कार. फक्त नमस्कार म्हणून टाकलंय, प्रणाम म्हणून टाकलंय. हा, इन्स्टावरून आलंय. ठीक आहे. कुठून आलेत? सर्वजण महाराष्ट्र सोडून बाहेरचं कोणी आहे का? महाराष्ट्र सोडून बाहेरचं कोणी आहे का? तुम्ही मला सर्वजण दिसताय, मला सांगा. हा, मीनाताईंनी बोट केलेलं आहे. ओके. सगळे महाराष्ट्रातलेत. ओके, सगळे महाराष्ट्रातलेत मॅक्झिमम. मुंबई. ओके. थँक्यू. थँक्यू. नमस्कार. तर आता मला सांगा, की विश्व ऊर्जेबद्दल माहिती असणारे मेंबर्स कोण कोण आहेत, किंवा रेकी बद्दल माहिती असणारे मेंबर्स कोण कोण आहेत? त्यांनी चॅटबॉक्समध्ये वाय टाकायचं. आणि ज्यांना काहीच कल्पना नाहीये विश्व ऊर्जा म्हणजे काय, त्यांनी चॅटबॉक्समध्ये एन टाकायचं. जे जे माझ्या जे आपल्या ह्याच्यातले ग्रुपमधले मेंबर्स आहेत, ज्यांची रेकी शिकून पूर्ण झालेली आहे, जे मला माहिती आहेत, त्यांनी टाकायची गरज नाही. जे मला माहिती नाहीये त्या सर्व मेंबर्सना माझी रिक्वेस्ट आहे मनापासून, की त्यांना माहिती असेल तर यस म्हणून टाका, वाय म्हणून टाका, आणि ज्यांना माहिती नाहीये त्यांनी एन म्हणून टाका. ओके. हा, काही जण यस म्हणून टाकलंय, काही जणांनी नो म्हणून टाकलंय. बरेच जण वाय वाले मेंबर आहेत. छान. माहिती आहे तर खूपच सुंदर आहे. ज्यांना माहिती आहे आणि ज्यांना माहिती नाहीये त्या सर्वांसाठी हा कोर्स आहे. ज्यांना विश्व ऊर्जा म्हणजे माहिती आहे, त्यांच्यासाठीही हा कोर्स खूप सुंदर आहे. ज्यांना विश्व ऊर्जा म्हणजे काहीही माहिती नाही, त्यांच्यासाठी त्याहून सुंदर आहे. कारण त्यांना बेसिक पासून शिकायला मिळणार आहे. तर त्यासाठी पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आणि आता आपण आपल्या कोर्सला, आपल्या वेबिनारला सुरुवात करूया. पहिल्यांदा मी गुरूंना वंदन करते आणि मग मी वेबिनारची सुरुवात करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरूंना वंदन करूया आणि आपण आजच्या या सुंदर वेबिनारला सुरुवात करूया. तर तुम्ही सर्वजण इथं 1 तास माझ्यासाठी दिलेला आहे. तर त्या 1 तासामध्ये तुम्ही स्वतःचं लाईफ आनंदी करण्यासाठी बारीक सारीक गोष्टी तर शिकणार आहातच. त्याचबरोबर तुम्हाला विश्व ऊर्जा म्हणजे काय हे अगदी बारकाईनं माहिती होणार आहे. आणि ती ऊर्जा आपण कुठं कुठं वापरतो हे सुद्धा तुम्हाला माहिती होणार आहे. तर आपण आज शिकणार आहोत, की आपल्या आयुष्यामध्ये ही विश्व ऊर्जा कशी जोडली जाते, आपण तिचा कसा उपयोग करू शकतो, आणि तुम्हाला खूप साऱ्या जीवन आनंदी करण्याच्या टिप्स सुद्धा ह्याच्यात मिळणार आहे. कोर्सची माहिती तर मिळणारच आहे, त्यासाठीच हा वेबिनार आहे. पण त्याचबरोबर बारीक सारीक तुम्हाला गोष्टीही तुमच्या आयुष्यासाठी मिळणार आहेत. तर साधकानो, माझ्या आता तुम्ही माझ्या परिवारातले मेंबर झालेले आहात, बरोबर आहे? तर मी तुमच्याशी थोडीशी माझी एक ओळख करून देते, कारण नवीन जर कोणी असेल तर त्यांना माहिती असावं की आपण कुणाकडून शिकणार आहोत. बरोबर आहे? तर मी अश्विनी पाटील, रेकी ग्रँड मास्टर, एंजल थेरपिस्ट, योग आणि नॅचरोपॅथिस्ट. योग आणि नॅचरोपॅथीच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ मी 12 वर्ष झालं काम करते, आणि ह्या क्षेत्रामध्ये मी जवळजवळ आता 1.5 वर्ष झालं, 1.5 ते 2 वर्ष झालं काम करते. आणि रेकीच्या 3 बॅचेस पूर्ण झालेल्या आहेत. एंजल थेरपीच्या 3 बॅचेस पूर्ण झालेल्या आहेत.
याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नॅचरल ब्लीज करून आम्ही काम करत असतो, की मेडिटेशन चालतं. नवरात्रामध्ये मेडिटेशन चालतं. आत्ताच पुरुषोत्तम मासातलं ही 21 दिवसाचं मेडिटेशन पार पडलं. तर या प्रकारे वेगवेगळे मेडिटेशन्स असतात. मध्ये-अधे रविवारी YouTubeवर महिलांसाठी, कधी-कधी कॉमन सगळ्यांसाठी असे वेगवेगळे सेशन्स घेतले जातात, की जे आपल्याला रेग्युलर लाईफमध्ये काय होतात, उपयोगाला येतात. तर ह्याचा सर्वांनी फायदा करून घ्या. असं नाही की फक्त आपल्याला पैसे देऊनच ज्ञान घ्यायचंय, तर तुम्हाला इथे बरंच ज्ञान तुमच्या आयुष्याच्या चांगल्यासाठी तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा मिळतं. मला फक्त माझी अपेक्षा एवढीच आहे की सगळ्यांपर्यंत ते पोचावं. तर या बॅचेस घेत असताना, रेकीच्या बॅचेस घेत असताना माझ्या लक्षात आलं, की मी ज्यावेळेला रेकी शिकवते, त्यावेळेला मला ग्राउंडिंग शिकवावं लागतं. मी क्रिस्टल शिकवते. मी व्हिज्युअलायझेशनची शक्ती शिकवते. तुम्हाला काही श्वासांची गणितं सांगते. हे सगळं मी त्या रेकी लेव्हल 1, 2, 3 मध्ये शिकवते. मग माझ्या लक्षात आलं, डॉक्टर मिका उसूनी ज्यावेळेला रेकी शिकवली, त्यावेळेला त्यांनी तुम्हाला फक्त सिम्बॉल्स दिलेत. त्या 4 सिम्बॉलवर रेकीचा बेस अवलंबून आहे. मग जर का त्याच्यावर काम करत असताना, हीलिंग करत असताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागतात. म्हणजे आपण पहिल्यांदा कनेक्ट व्हावं लागतं युनिव्हर्सच्या एनर्जी सोबत. आणि मग सगळी कामं चालतात. मग ह्या युनिव्हर्समध्ये काय-काय आहेत, पंचतत्व आहेत, आपल्याला ग्राउंडिंग, अर्थिंग करावं लागतं. म्हणजे जसं आपण जमिनीसोबत कनेक्ट होतो, म्हणजे आपल्याला शॉक लागू नये म्हणून एक तार जी जमिनीमध्ये सोडलेली असते अर्थिंगची, त्याप्रमाणे आपल्यालाही करावं लागतं. जर आपलं हीलिंग चांगलं व्हायचं असेल तर. क्रिस्टल्स वापरावे लागतात. श्वास स्थिर लागतो. कारण आम्ही तुम्हाला डाउजिंग शिकवतो, त्यावेळेला तुमचा श्वास काय लागतो? स्थिर लागतो. मग हे सगळं शिकवत असताना मग हे सगळं तर विश्वाशी कनेक्टेड आहे. मग मी तुम्हाला सगळंच देते ना. म्हणजे ह्या युनिव्हर्सकडे इतकी ताकद आहे, इतकी एनर्जी आहे, की ती एनर्जी कधीच संपणार नाहीये. ती एनर्जी, त्या एनर्जी बरोबर जर मी तुम्हाला कनेक्ट करून दिलं आणि मी तुम्हाला सगळंच ज्ञान दिलं, तर गरजच नाहीये तुम्हाला दुसरं काय करायची. पण हे ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं, त्यावेळेला मी असा निर्णय घेतला, की मी ह्या कोर्सचे थोडासा पॅटर्न बदलेल आणि मी ह्याला विश्व ऊर्जा हे नाव दिलं. आणि ह्या विश्व ऊर्जेचा फायदा म्हणजे जर का इथून रेकी शिकून गेलेल्या व्यक्तीला कधीही असं वाटणार नाही, की मला सेंटरिंग माहीत नाही, मला ग्राउंडिंग माहीत नाही, मला क्रिस्टलचा उपयोग माहीत नाही, मला डाउजिंग करता येत नाही. इव्हन ग्रँड मास्टरला तर डाउजिंगचं पूर्ण माहिती दिली जाते. म्हणजे जसं कोकोनट डाउजिंग आम्ही वेगळ्या ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला क्रिस्टल डाउझर वापरून शिकवलं जातं. तर आम्ही तुम्हाला ह्या कोर्समध्ये पूर्ण करून घेतो. डाउजिंगचे सगळे प्रकार शिकवून पूर्ण करून घेतो. म्हणजेच तुम्हाला कनेक्ट करून द्यायचंय तर सगळंच द्यायचं ना. थोडं-थोडं तोडून कशाला द्यायचं? म्हणून हा कोर्स डिझाइन केला गेला, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळेल. ह्याच्या अगोदरच्या ज्या बॅच झाल्या त्याच्यामध्ये फक्त रेकी शिकवण्यात आली, डाउजिंग शिकवण्यात आलं, पण अगदी डिटेलमध्ये 5 तत्व शिकवली गेली नाहीत. तुमचे आपल्या आपल्या बॉडीच्या भोवती जे कोश असतात त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात दिली गेली. पण ठीक आहे, ह्या वेळेला विश्व ऊर्जेमध्ये तुम्हाला हे सगळं शिकायला मिळेल. आता मला पाहायचंय, की तुम्हाला मी साधारण टेंटेटिव्ह कल्पना दिली, की विश्व ऊर्जा म्हणजे काय? विश्व ऊर्जा म्हणजे काय मी सांगणार आहे, पण ह्या कोर्सला मी विश्व ऊर्जा हे नाव का दिलं आणि मी काय करते? हे सगळ्यांना क्लिअर झालं. कारण गुरुबद्दल माहिती असणं खूप आवश्यक असतं. तर आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं, की मी भाग्यवान नाही? असे किती लोक आहेत, की ज्यांना वाटतं मी भाग्यवान नाही, माझ्या हातून काहीही होत नाही, मला काहीही जमत नाही. असे किती लोक आहेत? असे कोण-कोण आहेत? मला त्यांनी चॅट बॉक्समध्ये वाय टाकायचं. हे जुन्या लोकांसाठी नाही. जे कोणी जुने आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न नाहीये. ज्यांना असं वाटतं मी भाग्यवान नाही, माझं नशीब खराब आहे, मला काहीच येत नाही. असे किती जण आहेत? चॅट बॉक्स ओपन आहे. चॅट बॉक्समध्ये मेसेज टाकाल. नो साउंड, माझा आवाज येत नाहीये. शेखर सर आवाज येतोय? संध्या मॅडम आवाज येतोय? ओके, आवाज येतोय. येतोय. ठीक आहे. बरं, मला सांगा कुणाला असं वाटतं, की मी भाग्यवान नाही?
आणि दुसरी कॅटेगरी असते की पहिली कॅटेगरी असते, एका प्रत्येकाला वाटतं की मला काहीच येत नाही, मला काही जमतच नाही. आणि दुसरी कॅटेगरी असते, मला जे हवंय ते मी 100% मिळवू शकतो. मग तुम्ही ह्यातल्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येता? 1 नंबरच्या कॅटेगरीमध्ये येता का 2 नंबरच्या कॅटेगरीमध्ये येता? जे 2 नंबरच्या कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी 2 टाकायचे, आणि जे 1 नंबरच्या कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी 1 टाकायचं. नुसतं हात वर करून नाही समजणार मला. त्याच्या चॅटबॉक्स मध्ये टाकाल 1, 2. अरे बरेच जण 2 वाले. मस्त. हा, छान. बरेच जण 2 नंबरच्या कॅटेगरीमध्ये आहेत. मला खूप आनंद झाला. म्हणजे तुम्हाला जे हवंय ते तुम्ही 100% मिळवू शकता हे तुम्हाला माहिती आहे. कारण आपल्याकडे खूप सारी ताकद आहे. बरोबर आहे? तर ही जी विश्व ऊर्जा आहे, या ब्रह्मांडामध्ये, ज्या नेचरमध्ये जे काही सगळं आहे हे ऊर्जेनं भरलेलं आहे. जे काही सगळं आहे ते सर्व काही सगळीकडे ऊर्जा आहे. मग ती निसर्गाची ऊर्जा असू दे, प्रत्येक वस्तूची ऊर्जा असू दे, झाडांची ऊर्जा असू दे, कशाचीही ऊर्जा असू दे, सगळं काही एनर्जी आहे. शास्त्रज्ञांनी हे वैज्ञानिक दृष्ट्याही सिद्ध केलेलं आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्याही सिद्ध केलेलं आहे की सर्व काही काय आहे? ऊर्जा आहे. हे ह्या नेचरमध्ये, प्राण्यांमध्ये, सगळ्यामध्ये ऊर्जा आहे. तुमचं शरीर म्हणजे एक ऊर्जा आहे, तुमचं विचार म्हणजे सुद्धा एक ऊर्जा आहे, तुमच्या भावना म्हणजे एक ऊर्जा आहे, तुमचे शब्द हे सुद्धा एक ऊर्जा आहेत. मग जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा बघा आपली ऊर्जा वेगळी असते. आणि आपण ज्यावेळेला रागावलेलो असतो, आपण ज्यावेळेला शरीर आणि मनाने कधी कधी थकलेलो असतो, त्यावेळची ऊर्जा बघा. म्हणजे आपल्या प्रत्येक भावनेला ऊर्जेचं स्वरूप आहे. आपल्या प्रत्येक मनामध्ये येणाऱ्या विचारांना ऊर्जेचं स्वरूप आहे. मग ह्या विश्वामध्ये ही सतत ऊर्जा वाहत असते. मग सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, पृथ्वीची ऊर्जा, निसर्गामधली ऊर्जा, म्हणजे ही सूर्याची येणारी ऊर्जा कुणाकुणाला मिळते पहा. आणि जी हवेमार्फत येते ती प्राणशक्ती आपल्या शरीराला मिळते, तीही एक ऊर्जा आहे. मग जेव्हा आपण ग्राउंडिंग करतो, ज्यावेळेला मी तुम्हाला या कोर्समध्ये ग्राउंडिंग शिकवते, श्वासावर नियंत्रण ठेवायला शिकवते, ध्यान करायला शिकवते, कृतज्ञता बोलायला शिकवते, सांगायला शिकवते, का कृतज्ञता करायची ते सांगते. आणि ज्या वेळेला हे सगळं करून तुमचे विचार सकारात्मक होतात, त्यावेळेला तुम्ही या युनिव्हर्सच्या ऊर्जेबरोबर सोप्या पद्धतीने जोडले जातात. हिलिंग मध्ये ज्या वेळेला ही ऊर्जा येते, ज्या वेळेला तुम्ही 5 तत्वांशी कनेक्ट होता, ग्राउंडिंग करता, व्हिज्युअलायझेशन करता, श्वसनावर कंट्रोल करता, स्थिरता येते तुम्हाला, त्यावेळेला तुमचं हिलिंग हे उत्कृष्ट हिलिंग असतं. तुम्ही हिलिंग केलंय आणि त्या व्यक्तीला रिझल्ट आला नाही असं कधीही होणार नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला हे समजतं की हे सगळं एनर्जी आहे, तेव्हा आपण परिस्थितीला बदलण्यापेक्षा स्वतःची ऊर्जा बदलतो. आणि जेव्हा आपण ऊर्जा बदलतो, तेव्हा अनुभव, नाती, आरोग्य, संपत्ती, तुमच्याकडे येणारी ऐश्वर्य, हे सगळे देखील दिशा बदलू लागतात. कारण तुम्ही स्वतःची ऊर्जा बदलली, स्वतःची फ्रिक्वेन्सी बदलली. लक्षात आलं? ऊर्जेचं किती महत्व आहे बघा. म्हणून तुम्हाला हा एक सुंदर कोर्स तुमच्या समोर आलेला आहे. युनिव्हर्सनं तुम्हाला चूज केलेलं आहे. आज तुम्ही जेवढे लोक माझ्या समोर बसलेले आहात, त्यांनी कुणीही असं समजू नका की तुम्हाला मी मी चूज केलं म्हणून मी आज इथे आलो. नाही. तुम्हाला आज युनिव्हर्सनं ती लिंक तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. कारण क्लास सुरू व्हायच्या अगोदरपर्यंत मला मेसेज येत होते की मॅडम मला लिंक टाका. म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सनं चूज केलंय की त्यांना ते पोस्टर बघून त्यांना आठवलं नाही आज काहीतरी मॅडमकडे आहे, तर त्यांनी मला मेसेज केला की मॅडम मला लिंक द्या. म्हणजे युनिव्हर्सनं तुम्हाला इथं चूज केलेलं आहे, तुम्हाला इथं निवडलेलं आहे की तुम्हाला हे करायचंय तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी. बरोबर आहे? लक्षात आलं? आता
आपण ह्या कोर्समध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकतो ती मनाची ताकद. तुम्ही मनाने आपलं जे काही काम आपण करतो ते सगळं मनाने असतं. म्हणजे राग आला तरी आपल्या मनामध्ये काही ना काहीतरी भावना उठतात. ज्या वेळेला तुम्हाला खूप आनंद होतो त्यावेळेला तुमच्या मनामध्येच बदल होतात. ज्या वेळेला तुम्ही श्वास घेता सोडता, श्वास वाढतात, कमी होतात, हे पण सगळं मनाशी कनेक्टेड आहे. म्हणजे हे सगळं रामायण महाभारत कोण घडवतं तर आपलं मन. बरोबर आहे? तर आता त्याची ताकद बघूया. आणि ती ताकद कशी वाढवायची आपल्या मनाची ते तुम्ही ह्या रेकीच्या पूर्ण कोर्समध्ये तुम्ही बघताय की मनाची ताकद कशी वाढवायची, मनाला सकारात्मक कसं करायचं, मनाला स्ट्रॉंग कसं करायचं. चला प्रयोग करायला तयार आहे सगळेजण? रेडी? नाहीतर झोप येईल ना माझं लेक्चर ऐकून ऐकून. नाही ना? चला तर आता प्रयोग करूया मस्त. ज्यांच्या विंडोज बंद आहेत त्यांनी जर चालू केला तर खूप मजा येईल, मला खूप बरं वाटेल तुम्हाला बघायला. कारण मी तुम्हाला जो प्रयोग सांगणार आहे तो करून तुम्हालाही खूप बरं वाटेल. नो कुणी टाकलंय? प्रयोग करायला तयार नाहीये का तुम्ही? ओके चला आपण प्रयोग करूया. आपलं सबकॉन्शियस माइंड, ओके, जे ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत त्यांनी फक्त बघा, त्यांनी नंतर करून बघा. पण जे कोणी माझ्या समोर आहेत ते तरी करू शकतील. तर एक आहे आपल्या मनाची ताकद आपल्याला बघायची. आपण कायम म्हणतो ना माझ्याकडे अमुक एक नाहीये, माझ्याकडे तमुक एक नाहीये, मी असं करू शकत नाहीये, मी तसं करू शकत नाहीये. जरी पैसे असले तरी आपण सांगतो माझ्याकडे पैसे नाहीये. जरी काहीतरी गोष्ट आपल्याला काहीतरी करायचं असेल तर आपण इझिली खोटं बोलतो. आपण एखादी पटकन सांगून जातो. त्याचं आपल्या शरीरावर, आपल्या मनावर कसा परिणाम होतो हे तुम्हाला बघायला मिळणार. आपले दोन प्रकार असतात माइंडचे. एक असतं सबकॉन्शियस माइंड आणि एक असतं कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे मी थोडक्यात सांगते हे तुम्हाला. हे आता मी डीपमध्ये नाही सांगू शकत. हा खूप मोठा विषय आहे. तर कॉन्शियस माइंड जे असतं, हे कॉन्शियस माइंड काय करतं, तुम्ही जे खाता, पिता, जेवता, तुमच्या इच्छा ह्याच्याशी कनेक्टेड असतं. पण आतमध्ये डीपमध्ये एक माइंड असतं, की जे जे अशा आतमध्ये पूर्ण आतमध्ये असतं, त्याच्यामध्ये खूप सारा कचरा भरलेला असतो. खूप साऱ्या मनातनं आपण जे काही लहानपणापासून घेऊन आलोय ते भरलेलं असतं. हे सगळं तिथं साठलेलं असतं. जसा समुद्राच्या वर हिमनग जेवढा दिसतो त्याच्या कितीतरी पट खाली असतो, तसं आपलं ते सबकॉन्शियस माइंड आतमध्ये असतं. तर आपल्याला त्या मनाची ताकद बघायची. मग तुमच्या लक्षात येईल की आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी ह्या कशासोबत कनेक्टेड असतात. ठीक आहे? चला. आता काय करायचंय बघा. तुम्हाला दोन्ही हात असे जोडायचे. ठीक आहे? दोन्ही हात जोडायचे. ह्या जोडलेल्या हातामध्ये दोन्ही तुमची ही जे मधलं बोट आहे हे समान आहे का बघा. समान आहे का चेक करा सगळेजण. ओके. आता तुम्हाला मनामध्ये 10 वेळा म्हणायचंय की माझ्या डाव्या हातापेक्षा उजवा हात थोडासा मोठा आहे. माझ्या डाव्या हातापेक्षा माझा उजवा हात मोठा आहे. असं 10 वेळा म्हणायचंय. माझ्या डाव्या हातापेक्षा माझा उजवा हात मोठा आहे. 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 असं 10 वेळा म्हणून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या त्याच बोटांकडे पाहायचंय. त्याच बोटांकडे पहा. सगळ्यांनी करून बघा तर तुम्हाला कळेल लाईफमध्ये किती काय काय आहे की जे आपण करू शकतो आणि आपण आपलं आयुष्य सुंदर करू शकतो. तुम्हाला तुमचं उजवं बोट वर आलेलं दिसतंय का बघा. मधल्या बोटाकडे बघायचं. मगाशी तुमचं सेम होतं. आत्ता वर आलंय का बघा. आणि आलं असेल तर मला थंब दाखवा, मला समजेल. ओके. येस. अभिजित सरांनी सांगितलं. येस, आलेलं आहे. म्हणजेच आपण जे रिपीटेडली बोलतो तसं झालं. बरोबर आहे? मग तुम्ही जर एका दिवसामध्ये तुम्ही रिपीटेडली नकारात्मक वाक्य बोलत असाल, तर आपल्या शरीरामध्ये काय चेंजेस होतील? बरोबर आहे ना? लक्षात येते सगळ्यांच्या मला काय सांगायचंय?
मी एक डॉक्टरांच्या मी ज्या वेळेला योग वर्ग घ्यायचे त्यावेळेला मी एक डॉक्टर होते त्यांच्या तिथे मी वर्ग घ्यायला जायचे. तर तिथे मॅगझिन्स यायचे डॉक्टरांचे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, त्या मॅगझिन्स मध्ये त्यांनी जे प्रयोग केलेले ते लिहिलेलं होतं. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं होतं की ज्या वेळेला आपला मेंदू असा विचार करतो की माझी 40शी आलीये आणि आता मला काय करणं शक्य नाही किंवा मी म्हातारा झालोय, मला काय करणं शक्य नाही. त्यावेळेला तुमचा मेंदू त्याच प्रकारचे हार्मोन्स सिक्रीट करायला लागतो आणि तुमच्या चेहऱ्यावर ते वृद्धपणाचे अवशेष वृद्धपणाची ते जे काही लक्षणं असतील ते दिसायला लागतात आणि मग आपले मसल्स वीक होत जातात आणि मग आपल्याला वाटायला लागतं अरे आता मी खरोखर म्हातारी झाली. बरोबर आहे माझा? कधी अनुभव घेतलाय? तुम्ही जे विचार कराल ते सिक्रिशन मेंदू लगेच तयारच करतो. मेंदू रेडीच असतो त्या गोष्टीसाठी. समजते? तर म्हणून ह्या आपल्या मनाला ताकद देण्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करायला लागतं आणि म्हणून हा एक सुंदर प्रवास तुमच्या समोर आज परमेश्वरानं उभा केलेला आहे. आणि ह्या सुंदर प्रवासात तुम्ही तुमच्या मनाला स्ट्रॉंग करून तुम्ही तुमचं आयुष्य उज्ज्वल करणार आहात. बघा, आता आपण ऊर्जा बघूया. ऊर्जा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं निसर्गामध्ये एक अशी जी चैतन्य आहे, की जे चैतन्य सर्वत्र असतं, ती म्हणजे ही युनिव्हर्सल ऊर्जा, ही विश्व ऊर्जा, जी सर्वांमध्ये आहे. मग तुम्ही म्हणाल, मॅडम ऊर्जा कुठे दिसते? बरोबर आहे. मी आता पहिला स्क्रीन शेअर करते, मग आपण पुढे जाऊ. सर्वांना स्क्रीन दिसतीये का बघा? हा विश्व ऊर्जेचा एक अद्भुत प्रवास आपण करणार आहोत. आणि ह्या प्रवासात तुम्ही ऍटलिस्ट समजून तरी घ्यायला आलात की ही विश्व ऊर्जा म्हणजे काय. हे युनिव्हर्सची इच्छा आहे की तुम्हाला कळावं की ही विश्व ऊर्जा, युनिव्हर्सची ताकद काय आहे की ज्याकडे आपण कायम दुर्लक्ष करतो. तर काय आहे हे वैश्विक चैतन्य. जर जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये हे ताणतणाव जे येत आहेत, चिडचिड जी होतीये, जे चेंजेस होत आहेत, हे सर्व काही तुमच्या स्वतःपासून होत आहेत. ही ऊर्जा तुमच्यापासून क्रिएट होते आणि ती तुमच्या जवळच परत येते. तर तुमचा विश्वास बसेल का? नाही बसणार. तुम्ही म्हणाल, मॅडम आम्ही काहीच करत नाहीये. आम्ही काय करतोय? आम्ही काहीच केलं नाहीये. तरी दुःख येतंय आमच्या जवळ. बरोबर आहे? तर एक एक शक्ती अशी आहे की जी ह्या सगळ्याला चालवत असते. हे सांगितलं तर विश्वास बसत नाही. जे लॉजिकल माइंड वापरतात त्यांचा तर अजिबातच विश्वास बसत नाही. पण एक अशी शक्ती आहे की जी तुमचा ताण कमी करू शकते, तुमचं मन शांत करू शकते, तुमच्या आयुष्यात पूर्ण सकारात्मक बदल करू शकते. आणि ही शक्ती फक्त तुमच्यात आहे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तर आजचा हा जो वेबिनार आहे, हा फक्त आणि फक्त तुम्हाला कळण्यासाठी आहे की तुमच्या आतमध्ये शक्ती आहे आणि त्या शक्तीला ओळखा. त्या शक्तीशी कनेक्ट व्हा. आणि ही शक्ती तुम्हाला माहिती आहे, पण आपण जागृत नाहीये म्हणून ती आपल्याला कळत नाहीये. आपण जागे नाहीये, आपण झोपलोय का तर ह्या संसाराच्या मोहमायेत आपण इतके गुरफटलो आहोत की आपल्याला दुसरं काही बघायला वेळच नाहीये. मग आज मी तुम्हाला जी हे सगळं गोष्ट सांगणार आहे, ही जर तुम्हाला समजली तर तुमचा तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलून जाईल. ही गोष्ट आपण फक्त वैश्विक चैतन्याची करतोय. युनिव्हर्सल एनर्जी म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडात व्यापलेली ही एक मूळ ऊर्जा आहे की ही ऊर्जा प्रत्येक जिवंत पेशीमध्ये आहे, तसेच निर्जीव वस्तूमध्ये पण आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॅक्टिकल करून निर्जीव वस्तूमध्ये ऊर्जा असते. आपण हे प्रॅक्टिकल करणार आहे. आपण एकमेकांशी जे जोडलेलो आहोत, तुम्ही म्हणता की नाही नाही मी मॅडमशी जोडलेली आहे, पण ते जोडण्यासाठी युनिव्हर्स काम करतंय, ती ऊर्जा काम करते. कारण जर तुम्ही समजा एखादी कार जरी घेणार असला तरी तुम्हाला रस्त्यावर ज्यावेळेला तुम्ही चालायला जाल किंवा तुम्ही रस्त्याने प्रवास करत असाल तर तुम्हाला तीच कार दिसेल. विनायक सर स्क्रीनवर लिहू नकास. तर तुम्हाला तीच कार दिसेल.
म्हणजेच ऊर्जा सगळीकडे काम करते. याच ऊर्जेमुळे निसर्ग इतर सजीवांशी सूक्ष्म पातळीवर जोडलेला आहे. ही जी ऊर्जा आहे, ह्यामुळे तुम्हाला हे सगळं दिसतंय. निसर्गात जे काही चक्र चालू आहे, हे फक्त आणि फक्त त्यामुळं दिसतंय. यालाच भारतीय ऋषीमुनींनी, भारतीय वेदांमध्ये, शास्त्रामध्ये प्राणशक्ती म्हणलेलं आहे. जी प्राणशक्ती आपल्या जवळ आहे. जसं सगळ्या प्राण्यांसोबत आहे, तसं आपल्या जवळ पण आहे. भारतीय परंपरेमध्ये उपनिषदांमध्ये ह्या ऊर्जेला ब्रह्म म्हणलेलं आहे, शक्ती म्हणलेलं आहे, प्राण म्हणलेलं आहे. जो प्राण आपण श्वासाद्वारे आत घेतो. चीनमध्ये त्याला ची असं म्हणतात. जपानी संस्कृतीमध्ये त्याला रेकी म्हणतात. ही जी की आहे, ती म्हणजे ती जीवनशक्ती आहे. मग आता ऊर्जा खरंच असते का? आता तुम्हाला प्रश्न उभारेल, मॅडम तर एवढं बोलतायत मोठं मोठं, मग ऊर्जा खरंच असते का? तर ऊर्जा असते. आपण पाहणार आहे आता. आता बघा, आता प्रॅक्टिकल करूया. आता ऊर्जा निवडण्यासाठी जे रेखीचे साधक आहेत त्यांना माहित असेल, पेंड्युलम वापरला जातो. जे रेखीचे साधक आहेत त्यांना माहिती आहे की पेंड्युलम वापरतात. आपण काही टूल्स वापरतो ऊर्जा बघण्यासाठी. जसं तुम्ही वीज किती किती आहे किंवा ती किती व्होल्टनं जातीये, आपण हे कसं वेगवेगळी साधनं घेऊन चेक करतो. तुमच्या जे इलेक्ट्रिक तुम्ही जिथं पिन लावता मोबाईल चार्ज करण्यासाठी किंवा घरामध्ये पंखा लावण्यासाठी, तर तिथं सुद्धा ते जे सॉकेट आहे हे चालू आहे की नाही बघायला तुम्ही टेस्टर वापरता. बरोबर आहे? तसंच ऊर्जा बघण्यासाठी वेगवेगळी साधनं वापरण्यात येतात. जसं एल रॉड वापरला जातो. हा पेंड्युलम वापरला जातो. आम्ही त्याच्यासाठी नारळ सुद्धा वापरतो. नारळाने सुद्धा आपण ऊर्जा चेक करू शकतो. तर आज मी तुम्हाला पेंड्युलमनं दाखवणार आहे. कारण पेंड्युलम इझी जातो कळायला आणि समजायलाही तो पटकन एनर्जी दाखवतो. मला तुम्हाला जे मी सामान घेईल ते मला तुम्हाला दाखवता येतं म्हणून. आता हा पेंड्युलम सर्वांना दिसतोय का? दिसतोय ना सर्वांना? हो ना? तर आपण या पेंड्युलमवर काम करूया. तर आता मी वेगवेगळे पदार्थ घेतेय. पहिल्यांदा आपण कुणाची तरी ऊर्जा चेक करूया. कुणाची पहिला व्यक्तीला घेते मग बाकीच्यांना. बघ, इथं कोणी असं आहे का की ज्याचं डोकं दुखतंय, ज्याला त्रास होतोय, ज्याला काहीतरी वेदना आहे, असं कोण आहे? ओके. अजय सरांचा एक हात वर आहे. सुनीता मॅडमचा एक आहे. जरा एक मिनिट पुढे बघते हा. बाकी सगळ्यांच्या तर विंडोज बंद आहेत. ओके. स्वीकार है. बर. आपण अल्पना मॅडमना घेऊया. अल्पना मॅडमचं काय दुखतंय बघूया. ठीक आहे. नाही, मी फक्त एनर्जी चेक करणार आहे. थँक्यू तुम्ही हात वर केल्याबद्दल. पण मी फक्त एनर्जी चेक करणार आहे. बर. अल्पना मॅडम, मी तुमची फक्त एनर्जी चेक करते आत्ताची. ओके. जर पेन खूप असेल, त्रास असेल, तर तुम्हाला पेंड्युलम फिरताना फरक जाणवेल. पण जर का तुमची एनर्जी फ्रेश असाल, छान असेल, तर तुम्हाला पेंड्युलम तुमची एनर्जी दाखवेल. हे डावझर, मला अल्पना मॅडमची एनर्जी दाखव. हे डावझर, मला अल्पना मॅडमची एनर्जी दाखव, ऊर्जा दाखव. आता फक्त मॅडम तुमचं 50% तुम्हाला म्हणजे फ्रेश वाटतंय. 50% फ्रेश वाटत नाहीये. बरोबर आहे माझं? मला थंब दाखवाल. कारण तुमच्या शरीरात काहीतरी वेदना आहे कुठेतरी, की जेणेकरून तुम्हाला फक्त 50% तुम्ही रिलॅक्स आहात, 50% नाहीये. बरोबर आहे? थँक्यू, थँक्यू. आता बघा, आता मी ह्याच्यात शेंगदाणे घेतलेत. ओके. आता सजीव व्यक्तीचं तर आपण पाहू शकतोच, कुणाचीही पाहू शकतो. ह्याच्यात मी साखर घेतली आणि ह्याच्यामध्ये मी गोळ्या पण घेतल्या. तुम्हाला दाखवावं की प्रत्येक ह्याला एनर्जी असते. ओके.
या गोळ्या तुम्हाला दिसत असतील. मुद्दाम जरा डार्क घेतलंय कारण मग स्क्रीनवर बघायला तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून. तर पहिल्यांदा बघा, साखरेची ऊर्जा बघू. साखरेकडे ऊर्जा आहे का आपल्याला? आपल्याला फक्त ऊर्जा आहे का चेक करायचंय. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ती कशी काढायची हे सगळं पुढचा भाग आहे. पण आपल्याला ऊर्जा आहे का चेक करायचंय. हे डावजर या साखरेची ऊर्जा दाखव. हे डावजर या साखरेची ऊर्जा दाखव. हे डावजर या साखरेची ऊर्जा दाखव. बघा हा, डावजर जरा सुद्धा मूव्ह करत नाहीये, तो आहे असा थांबलाय. म्हणजे साखर ही आपल्या शरीराला चांगली नसते. साखरेकडे जरा सुद्धा प्राण ऊर्जा नाही. कारण ज्या घटकामध्ये प्राण ऊर्जा असते तोच घटक आपल्याला काय असतो किंवा ऊर्जा असते तो घटक आपल्या शरीराला चांगला असतो. आलं लक्षात? तसंच आता दुसरा घेते. आता मी शेंगदाणे घेतलेत. हे डावजर या शेंगदाण्यांची ऊर्जा दाखव. हे डावजर या पदार्थाची ऊर्जा दाखव. हे डावजर या पदार्थाची ऊर्जा दाखव. मी माझा हात जरा सुद्धा हलवत नाहीये. ऍक्च्युली आम्हाला प्रॅक्टिस आहे हात वर स्टेडी ठेवायचं म्हणून मी तो वर ठेवलाय. अदरवाईज आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो तो टेबलवर ठेवून वापरा म्हणून. म्हणजे टेबलवर ठेवून मग करायच्या ह्या प्रोसेस. बघा, म्हणजे शेंगदाण्यांच्याकडे ऊर्जा आहे. शेंगदाणे आपल्या हेल्थसाठी चांगले आहेत. शेंगदाण्यांच्याकडे ऊर्जा आहे. बरोबर आहे? असं करून तुम्ही तुमच्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे आणि कोणती गोष्ट चांगली नाहीये हे तुम्ही शोधू शकता. आता बघा, हे डावजर या गोळ्यांची ऊर्जा दाखव. 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 या गोळ्यांकडे काहीच ऊर्जा नाहीये. फक्त 10% पेक्षाही कमी फिरतोय हा डावजर. मग औषधं आपण एवढी खातो त्याचा विचार करा. म्हणजे प्रत्येक हे तुमच्या लक्षात आलं का की प्रत्येक वस्तूला प्रत्येक व्यक्तीला त्याची त्याची वेगळी ऊर्जा आहे. बरोबर आहे? हे लक्षात आलं सगळ्यांच्या? पटलं का सगळ्यांना? ओके. आपण बघू आपल्याला वेळ मिळाला ना तर कुणाला तरी हिलिंग सुद्धा देऊ जर आपल्याला सगळ्यात शेवटी जर वेळ मिळाला तर मग ऊर्जा खरंच असते हे सर्वांनी आपण पाहिलं. तर प्रत्येक व्यक्ती वस्तूला ऊर्जा असते. मग तो दगड असू दे, वीज असू दे, पाणी असू दे, प्रत्येकाची त्याची वेगळी वेगळी ऊर्जा आहे. ही जी ऊर्जा आहे ही या ब्रह्मांडातल्या प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, निसर्गामध्ये प्रत्येक ठिकाणी ही ऊर्जा आहे. संपूर्ण विश्वामध्ये व्यापून असलेली ही दिव्य, सकारात्मक आणि चेतनाशील ही ऊर्जा आहे, जी आपण ग्रहण करायला शिकणार आहोत. निसर्ग, ग्रह, तारे, शरीर, आपलं स्वतःचं शरीर यामध्ये ही ऊर्जा प्रवाहित होतीये. पण ही येतीये कुणाकडून? ब्रह्मांडाकडून. ही येतीये कुणाकडून? विश्वाकडून. विश्वाकडे अनंत पटीने ती ऊर्जा आहे की जे जे ते विश्व आपल्याला देतंय. त्याला तुम्ही प्राणशक्ती म्हणता, त्याला तुम्ही कॉस्मिक एनर्जी म्हणता, कुणी त्याला ची म्हणतं, कुणी त्याला की म्हणतं. ही आहे जीवनशक्ती. तुम्हाला असा अनुभव आला असेल की काही लोकांना भेटल्यावर तुम्हाला खूप बरं वाटतं आणि काही लोकांना भेटल्यावर तुम्हाला असं वाटतं की मी कधी तिथून उठून येऊ. असा तुम्हाला बऱ्याच वेळेला अनुभव आला असेल. मग ह्याच्या मागचं रिझन काय? तर ह्याच्या मागचं रिझन आहे त्यांच्या आभा मंडलामध्ये सुद्धा ही युनिव्हर्सची ऊर्जा असते. आपल्या शरीरामध्ये ती प्राणशक्ती असते. सो आपल्याला कळतं की आपण कम्फर्टेबल कुणाबरोबर आहे, कुणाबरोबर नाहीये. तर ही ऊर्जा प्रत्येकासोबत असते. म्हणून आपल्याला वाटतं की एखादी व्यक्ती मला खूप जवळची वाटली, एखादी व्यक्ती मला नाही, मला कसं तरी झालं, मला त्या घरातून बाहेर कधी एकदा पडू असं झालं. कारण त्या प्रत्येक गोष्टीची ती ऊर्जा आहे. तर आपण ही ऊर्जा चेक करायला ह्या माध्यमांमधून शिकतो. कधी आपण रॉड वापरतो, कधी आपण पेंड्युलम वापरतो, कधी आपण कोकोनट वापरतो, तर कधी आपण
आपल्या स्वतःच्या ज्यावेळेला मेडिटेशन मध्ये बसतो, तुमचा थर्ड आय न तुम्हाला समजतं, त्यावेळेला तुमचं आभामंडल इतकं स्ट्रॉंग होतं तुम्ही ह्या ऊर्जेचा अभ्यास केल्यानंतर, की तुम्हाला तुमचं गट फिलिंग सांगतं, तुम्हाला तुमचं आभामंडल सांगतं की मी तिथे जाऊ का नको, त्या व्यक्तीशी मी बोलू का नको. एक मिनिट, कुणाचे मेसेज आले. तर या प्रकारे आपण ऊर्जेशी कनेक्ट असतो. आणि आपण ह्या विश्व ऊर्जेच्या कोर्समध्ये आपण हे सगळं काही शिकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, माइंड, क्रिस्टल, मग ग्रीड कसं लावायचं, मग कोश काय करतात, क्रिस्टल वापरायचा कसा, आपले 7 चक्र क्लीन कशी करायची, मग ती डाउजिंग कशी करायची, मग ती मेडिटेशन कशी करायची, हे सर्व काही तुम्ही या विश्व ऊर्जेच्या कोर्समध्ये शिकणार आहात. मग मग बघा, तयार आहात का तुम्ही हे सगळं करायला? जर तुम्ही चिंतेमध्ये असाल, ओव्हर थिंकिंग मध्ये असाल, नकारात्मक विचारांमध्ये असाल, तर तुम्हाला ही ऊर्जा सकारात्मकतेकडे नेण्यासाठी मदत करणार आहे. ही एक अशी अदृश्य ऊर्जा आहे की ती संपूर्ण पृथ्वीला संतुलित ठेवते. तुमच्या शरीरातही सतत प्रवाहित होत असते. आणि आज आपण त्या विश्व ऊर्जेचा माहिती घेण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. तर चला, आता तुम्हाला मी पहिली प्रोसेस शिकवणार आहे, ग्राउंडिंग. ठीक आहे, आपण काय शिकणार आहोत? ग्राउंडिंग शिकणार आहोत. पहिल्यांदा आपण ग्राउंडिंग करणार आहे, कारण ही एक इतकी महत्वाची प्रोसेस आहे की भले तुम्ही ह्या माझ्या कोर्सला ऍडमिशन घ्या किंवा न घ्या, माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आज इथे समोर आहात तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने हा कोर्स पूर्ण करा. कारण बाहेरच्या जगात गेल्यानंतर आपण कधी कधी ह्या कोर्सची फी कमी आहे, त्या कोर्सची फी कमी आहे, ही व्यक्ती शिकवते, ती व्यक्ती शिकवते, तर परिपूर्ण नॉलेज पासून आपण दूर राहतो. पण तुम्हाला इथे जे मिळणार आहे ते इतकं प्युअर मिळणार आहे. मी स्वतःचा स्तुती म्हणून सांगत नाहीये, पण मी बऱ्याच जणांचा, बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यात मी बघितलं की जे नॉलेज दिलं जातं ते अर्धवट दिलं जातं. आणि मग त्या हिलिंगचा अनुभव बऱ्याच जणांना येत नाही. आणि मग त्या शरीरातल्या वेदना तशाच राहतात, जीवनातलं दुःख तसंच राहतं. तर ते आपल्याला काढून टाकायचंय. तर त्या सगळ्या विश्व ऊर्जेतली पहिली स्टेप आहे ती ग्राउंडिंग. ही स्टेप आम्ही ज्या वेळेला निसर्गोपचारामध्ये मसाज करायला उभं राहायचो, त्यावेळेला आम्ही ही स्टेप करायचो. ही स्टेप तेव्हा आम्ही शिकलोय की कारण ज्यावेळेला तुम्ही वैश्विक ऊर्जेबरोबर कनेक्ट होतात, त्यावेळेला तुम्हाला थकवा येत नाही, त्यावेळेला तुम्हाला वेदना जाणवत नाहीत आणि तुमची बॉडी लवकर बरी व्हायला सुरुवात करते. तुमच्या एक एक जर तुम्ही ही प्रॅक्टिस रेग्युलरली केली तर हळूहळू तुमचे एक एक मेडिसिन्स डॉक्टर स्वतः बंद करतील. ही एवढी पॉवरफुल टेक्निक आहे. आणि ही आज मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. तुम्हाला हा कोर्स फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठीच नाही वेबिनार ठेवलेला आहे की मी काय घेते. हे तर तुम्हाला महत्वाचं आहे, कारण मी जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही मी काय घेते. तर ते तर सांगणं आवश्यक आहेच, पण त्यातून मी तुम्हाला काही मौल्यवान अशा टेक्निक्स देणार आहे की त्या तुम्ही तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये वापरू शकता. तर ही टेक्निक आहे ग्राउंडिंग टेक्निक. या टेक्निक मध्ये काय करायचंय बघा, तुम्ही सर्वजण जे कोणी बसलेले आहात ते तुम्ही आजच्या दिवसापुरते उभारणार आहात. आणि तुम्हाला काय करायचंय मी सांगते, की मी ज्या वेळेला तुम्हाला सांगेल युनिव्हर्स मधून येणारा एक लाईट बघा, त्यावेळेला तो लाईट तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवेश करणार आहे. आणि माझ्या बोलण्याकडे जसं तुम्ही लक्ष देत जाल, तसं तसं तो लाईट तुमच्या प्रत्येक पेशीमधून, तुमच्या हाडांमधून, तुमच्या प्रत्येक अवयवामधून तो पायांमार्फत तो तुम्हाला जमिनीत सोडायचा आहे. तो लाईट तुमच्या पूर्ण शरीरातून ट्रॅव्हल होऊन पायांमार्फत तुम्हाला तो काय करायचा आहे, जमिनीमध्ये सोडून द्यायचा आहे. ह्याला म्हणतात ग्राउंडिंग. लक्षात आलं? हे आहे ग्राउंडिंग. तर हे आपण करणार आहोत. मी तुमचं 2 ते 3च मिनिटं घेणार आहे. सगळ्यांनी उभं राहायचंय, हात पसरायचेत आणि स्थिर उभं राहायचंय आणि स्वतःच्या पायाला मुळं आली आहेत असं इमॅजिन करायचंय. जे ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत त्यांनी काहीच करू नका. त्यांनी फक्त स्थिर राहा. फक्त ऐकायचं काम करा. उभं राहायचंय, पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचंय आणि हात पसरायचे. हस्त उत्थानासन करायचे, हात पसरायचे. आपण आवाहन करतोय त्या युनिव्हर्सल एनर्जीला. डोळे बंद. आपण त्या युनिव्हर्सल एनर्जीला आवाहन करतोय. आकाशाकडे लक्ष न्यायचंय. आकाशातून एक दिव्य प्रकाश
तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवेश करतोय आणि या सहस्त्रार चक्रातून तो तुमच्या संपूर्ण चेहऱ्याच्या भागामध्ये, पाठीच्या कण्यामध्ये, प्रत्येक पेशीमध्ये, तुमच्या 7ही चक्रांमध्ये, हाडांमध्ये सर्वत्र प्रवाहित होतोय आणि ज्याप्रमाणे शॉक लागल्यावर वीज आपल्या अंगातून सगळीकडे वाहते, त्याप्रमाणे हा प्रकाश तो कोणत्याही रंगाचा असेल तुमच्या पूर्ण शरीरातून प्रवाहित व्हायला लागलाय आणि तो तुमच्या पायांमधून जमिनीमध्ये प्रवाहित होतोय. तुमच्या शरीरातल्या वेदना, तुमच्या शरीरातल्या दुखणाऱ्या भागामध्ये जे काही तुम्हाला फिलिंग्ज असतील, भावना असतील, त्या सगळ्या भावना, दुःखद भावना, त्या सगळ्या भावना घेऊन तो जमिनीकडे प्रवास करतोय. तुम्ही जर थकलेले असाल तर तो थकवा घेऊन तो जमिनीकडे प्रवास करतोय आणि तुम्हाला ती ऊर्जा पूर्णपणे सकारात्मकता देतय, प्रकाश देतय, एनर्जी देतय. प्रत्येक पेशीला ही ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा चैतन्य देतय, सकारात्मकता देतय आणि जी निगेटिव्हिटी आहे ती सगळी काढून घेऊन जमिनीमध्ये जातीये तुमच्या पायाच्या तळव्यांमार्फत. इमॅजिन करा ही गोष्ट. सगळं काही असेल ते वाहून चाललंय, जमिनीकडे चाललंय. ज्या दुखऱ्या भागामध्ये ज्या वेदना असतील त्या सगळ्या वाहून गेल्या आहेत, ह्या युनिव्हर्सच्या प्रकाशामध्ये सगळ्या वाहून जात आहेत, ह्या चेतनेमध्ये सगळ्या वाहून जात आहेत आणि जमिनीमध्ये आपण ते सगळं काही पृथ्वी तत्वाला देतो. आता हातांचं घर्षण करा, हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवा आणि सावकाश डोळे उघडून स्वतःच्या जागेवर येऊन बसायचं. तर कसं वाटलं? जरा तुम्हाला जर का तुम्ही खरोखर त्या अटॅच झाला असेल त्या स्थितीला, तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या शरीरातून जो प्रकाश वाहतोय त्याच्याबरोबर बरचसं काही जमिनीत गेलंय आणि तुम्हाला हलकं वाटत असेल. बरोबर आहे? आणि ही प्रोसेस जर तुम्ही गवतावर चालताना रोज केली, तुम्ही जर गार्डन मध्ये जात असाल तर गार्डन मध्ये उभारून तुम्ही जर रोज केली, तर तुम्ही स्वतःचं आरोग्य दिवसेंदिवस उत्कृष्ट किंवा चांगलं होताना पाहाल. थँक्यू विनायक सर. तर हा जो फरक पडतोय हे तुम्ही रोज करायला लागलात की तुम्ही इतके त्याच्याशी फॅमिलियर होतात, मग तुम्हाला दम लागणार नाही, मग तुम्हाला थकवा येणार नाही आणि मग तुम्हाला गळल्यासारखं येणार नाही. म्हणजे बघा, कोणीतरी मेसेज टाकलाय अजूनही ती एनर्जी फील होतीये त्यांना. म्हणजे ह्या एनर्जीचा इतका सोपा उपयोग आहे, पण आपण तो कधी करत नाही. तर आता मात्र सगळेजण लक्षात ठेवा की ज्यावेळेला तुम्ही गार्डन मध्ये जाल त्यावेळेला हे करायला विसरायचं नाही. पायातली चप्पल काढायचे, मस्तपैकी त्या गवतावर उभं राहायचं आणि ही प्रोसेस करायची. आणि तुम्हाला हात वर करायला जर का सगळ्यांसमोर मी हात वर कसे करू, छान कमरेवर हात ठेवून उभं राहा आणि मस्तपैकी कनेक्शन करा ब्रह्मांडासोबत. खूप सारी एनर्जी मिळेल. आणि हेच हेच गरजेचं असतं ज्या वेळेला तुम्ही रेकीमध्ये हिलिंग करता किंवा तुम्ही कोणाला जर हिलिंग देत असाल, तर ही प्रोसेस महत्वाची असते. कारण तुम्ही ज्यावेळेला हिलिंग देता त्या वेळेला काय होतं, हिलिंग आपण दिल्यामुळं काही जण म्हणतात निगेटिव्हिटी आली, याच्याकडून आली, त्याच्याकडून आली. तर हे सगळं जर तुम्हाला काढून टाकायचं असेल, तुमच्या आभामंडलातली नकारात्मकता काढून टाकायची असेल, तर ही प्रोसेस सगळ्यात बेस्ट प्रोसेस आहे. आणि ही इवन तुम्ही जर कोणी व्यवसाय करत असाल ना, पार्लरचा असेल किंवा बाकी कुठला असेल, तर जर तुम्ही हात समोर ठेवून तुम्ही ज्यावेळेला पेशंट घेता किंवा तुम्ही ज्यावेळेला समोर पार्लरमध्ये हे फेशियल किंवा काय तर करायला बसता किंवा कामावर तुम्ही उभारणार असाल, त्यावेळेला फक्त युनिव्हर्स बरोबर कनेक्शन करा आणि म्हणा माझा हात हा जगन्नाथ आहे, माझ्या हातामधून वाहणारी ऊर्जा ही औषधमय आहे, मी दुसऱ्यावर उपचार करत आहे
आणि स्वतःच्या हाताला जगन्नाथ म्हणा आणि तुम्ही तो उपचार करा. बघा काय मॅजिक होते. आणि तुम्ही दुसऱ्याला उपचार करूनही तुमची एनर्जी जराही कमी होणार नाही. ठीक आहे? चला पुढे जाऊया. आता दुसरी महत्वाची गोष्ट असते आयुष्यामध्ये, की ज्यावेळेला अडचणींमध्ये येतो त्याला ग्रॅटिट्यूड. आपण बऱ्याच जणांना धन्यवाद म्हणत नाही, पण आपल्याला धन्यवाद म्हणणं खूप आवश्यक आहे, कारण आपल्याला आपल्या नकारात्मक ज्या ऊर्जा असतात ह्या तोडायच्या असतात. हा ग्रॅटिट्यूड उत्कृष्टरित्या कसं करायचा हे तुम्हाला कोर्समध्ये शिकवलं जातं. पण आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, की तुम्ही रोज रात्री एक डायरी करा आणि त्याच्यामध्ये 5 सेंटेन्स लिहायला शिका. ज्या दिवसभरातल्या झालेल्या कामांबद्दल किंवा दिवसभरात तुम्ही जे केलं, जे व्यक्तीने तुम्हाला मदत केली, त्याबद्दल एक 5च लाईन लिहा, की माझ्या आईने मला पाण्याचा ग्लास आणून दिला, धन्यवाद. माझ्या बॉसने मला आज इन्क्रिमेंट दिली त्याबद्दल धन्यवाद. माझं आणि माझ्या ऑफिसमधलं वातावरण आज खूप सुंदर होतं, त्याबद्दल माझ्या फ्रेंड्सचे धन्यवाद. अशी कोणतीही 5 सेंटेन्स तुम्ही लिहून बघा आणि एका महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये झालेले बदल पहा. म्हणून ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचा आहे. मग आजचा हा जो वेबिनार आहे हा तुम्हाला विश्वासोबत जोडणार आहे आणि हा ज्यावेळेला तुम्हाला विश्वासोबत तुम्ही जोडले जाल, जे मी तुम्हाला सांगितलेल्या प्रोसेस केल्या किंवा तुम्ही ह्या कोर्सला ऍडमिशन घेऊन ज्यावेळेला तुम्ही हा कोर्स पूर्ण करून बाहेर पडाल, त्यावेळेला तुम्ही ह्याच्याही पुढच्या स्टेजला असाल. तुम्हाला मानसिक शांतता असेल तुमच्याकडे, तुमचे तणाव, तुमच्या आयुष्यातले जे काही तणाव असतील ते ऑटोमॅटिकली कमी होतील. पण का? कधी? तुम्ही तुमच्यावर काम केल्यावर. जे प्रोसेस आम्ही तुम्हाला ह्या विश्व ऊर्जा कोर्समध्ये शिकवणार आहोत, ती प्रोसेस ज्यावेळेला तुम्ही पूर्ण कराल, त्यावेळेला तुम्ही ह्या स्टेजला असाल. तुमचे नातेसंबंध ऑटोमॅटिकली सुरळीत होत जातील. सकारात्मक विचार ऑटोमॅटिकली मनात यायला लागतील. आत्मविश्वास वाढेल आणि तुमची आध्यात्मिक प्रगतीही होईल. मेंदूमधले अल्फा तरंग वाढून तुमचं मेडिटेशन आणखी सुंदर होईल. तुमच्या शरीरामध्ये कायम स्ट्रेस हार्मोनच्या ऐवजी हॅपी हार्मोन सिक्रेट होईल, की जेणेकरून तुम्ही कायम आनंदी राहाल. तुम्हाला लोक विचारतील, की काय अशी जादू आहे तुझ्याकडे, की तू इतकी आनंदी असतोस किंवा असतेस. ध्यान हा स्वतःचा जो आंतरिक प्रवास आहे. आपण ध्यान करतो म्हणजे आपला आतला प्रवास करतो. तर हा जो प्रवास आहे हा तुम्ही ज्यावेळेला विश्व ऊर्जेशी कनेक्ट होता त्यावेळेला करता. म्हणून आपल्याला शिकायचंय या विश्वामधली ही ऊर्जा. याच्यामध्ये तुम्ही रेकी शिकता, ह्याच्यामध्ये तुम्ही डाउजिंग शिकता, ह्याच्यामध्ये तुम्ही जे काही सगळ्या टेक्निक शिकता, त्याच्यामुळे तुमचं मन शांत होतं, विचार स्पष्ट होतात, निर्णय घेण्याची क्षमता स्ट्रॉंग होते, नातेसंबंध सुधारतात आणि तुम्ही जिथे कुठे असाल त्याच्याही पेक्षा 4 स्टेप पुढे जाता. म्हणजेच काय, जर तुम्ही आज कुठेतरी अडकलेले असाल तर ती अडचण ऑटोमॅटिकली दूर होते आणि तुम्ही त्याच्यापेक्षा वरच्या पायरी म्हणजे एक एक पायरी तुम्ही वर चढत जाता. तर विश्व ऊर्जेशी जोडण्याच्या ह्या सगळ्या पद्धती आहेत. तुम्ही ध्यान करून विश्व ऊर्जेशी जोडू शकता, रेखीद्वारे जोडू शकता आणि हे सगळं तुम्हाला शिकवलं जाणार आहे ह्या कोर्समध्ये. वेगवेगळ्या मुद्रा शिकवल्या जातात, ग्राउंडिंग शिकवलं जातं, निसर्गाच्या सानिध्यात कसं राहायचं, स्वतःची नकारात्मकता कशी कमी करायची, कृतज्ञता कशी व्यक्त करायची, क्षमा मागता येत नसेल तर ती कशी मागायची, हे सुद्धा तुम्ही शिकता. हा जो प्रवास आहे आपण करणार आहोत, ह्याच्यामध्ये आपण प्राण पाहणार आहोत, नाडी पाहणार आहोत, आपल्या कर्माचा सिद्धांत पाहणार आहोत. आणि अनंत म्हणजे ह्या अनंतामध्ये कसं शिरायचं, विलीन व्हायचं आणि हे जाणून कसं घ्यायचं शून्य म्हणजे काय, हे आपण ह्या विश्व ऊर्जेशी कनेक्ट होऊन शिकतो. तुम्ही सगळे कोश शिकता. हे हे जे कोश असतात हे आपल्या शरीराच्या बाहेरच्या बाजूला असतात. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, कुणाला भेटल्यावर तुम्हाला कधी-कधी खूप छान वाटतं आणि कधी-कधी वाटतं, "अरे, कशाला ही व्यक्ती भेटली?" असं ज्यावेळेला होतं, त्याला कारणीभूत असतात हे कोश. कारण जे काही तुम्ही करता ते रेकॉर्डिंग कुठं होत असतं? इथे होत असतं. म्हणून ह्याचा कलर बदलत असतो. आपण जे करतो त्याप्रमाणे ह्याचा रंग बदलतो आणि म्हणून तुम्ही ज्याच्या जवळ जाता त्याच्या जवळ काय होतं, त्यालाही काहीतरी जाणीव होते, तुम्हालाही काहीतरी जाणीव होते, की ही जागा माझ्यासाठी योग्य आहे का नाहीये. ही व्यक्ती बरोबर मी बोलतेय, तर कधी-कधी असं मनात राहतं, नाही, नाही मला नाही बोलायचंय. हे जे असतं हे सगळं ह्या आपल्या बाहेर शरीराच्या बाहेर जे कोश आहेत त्याच्यावर राहतं. ओंकार साधना तुम्हाला शिकवली जाणार आहे.
ओंकार साधनेचं खूप महत्व आहे. या ओंकार साधनेमुळं आपण आपल्या घराला बदलू शकतो. तुम्ही पण प्रयोग करा. तुमच्या मुलांना रोज 21 ओंकार म्हणायला लावा आणि मग तुमच्या आयुष्यातले बदल पहा. निरोगी राहण्यासाठी श्वास कसे घेतले पाहिजेत ह्याचं सोपं तंत्र तुम्हाला ह्या वर्गामध्ये शिकण्यास मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची होपोनोपोनो प्रेयर हा तर व्हिडिओ तुम्हाला माझ्या YouTubeवर पण मिळेल. त्याला काय शिकण्याची अगदी गरज नाहीये, पण तुम्हाला ह्याचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या YouTube चॅनलवर मिळेल आणि खूप सुंदर आहे. का होपोनोपोनो करायची असते याचं रिझन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि फक्त तुम्हाला मला तर परवा एका सरांनी एक्सपिरियन्स शेअर केलेला होता, की मॅडम माझा खांदा दुखत होता. मी ही प्रेयर केली कारण मी क्लासमध्येही शिकवतेच. तर ही प्रेयर मी केली आणि माझा खांदा दुखायचा थांबला. मग बघा. त्याचबरोबर तुम्ही लेव्हल 3 ला गेलात, की तुम्हाला सगळे सिम्बॉल्स शिकायला मिळणार आहेत. इतके सिम्बॉल आहेत, की ते तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर बनवण्यामध्ये मदत करतात. तुम्हाला जे हवं ते मिळवण्यामध्ये मदत करतात. स्वामी विवेकानंदांनी एक सांगितलंय, ब्रह्मांडातली सर्व शक्ती आधीच आ आधी आधीच आपली आहे. पण आपण ना आपल्या डोळ्यावर हात ठेवलाय आणि आपण रडतोय, की अंधार आहे, अंधार आहे. आपल्याला तो उजेड दिसतच नाहीये, की जो ब्रह्मांडानं आपल्याला दाखवलाय आणि म्हणून आपण आज दुःखात आहोत. तो जो अंधार आहे तो का आहे? कारण आपणच आपले डोळे बंद केलेत. मग तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये हा एक पॉइंट उपयोगाला येतो, की तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री हे तुम्हाला ही प्रोसेस करायची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. सकाळी तुम्हाला सूर्यप्रकाशात जायचंय, श्वासोश्वास घ्यायचा आहे, व्यायाम करायचा आहे. दुपारी तुम्हाला छोटे-छोटे ब्रेक घेऊन डोळे बंद करून शांत राहायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही कामामध्ये जरी असला तरी एक तासानंतर एक छोटासा ब्रेक घ्या. स्वतःच्या मनाला तपासा. तुम्ही जर इप्सम साल्टने जर का स्वतःचे हातपाय धुतले, तर तुम्हाला तुमचा ऑरा क्लीन होतो. हा ऑरा कसा क्लीन करायचा? विश्व ऊर्जेचा उपयोग करून हे आपण पाहतो. आणि रोज रोज रात्री झोपताना तुम्ही आभार मानायला विसरू नका. हे तुमचं आयुष्य सुंदर बनेल. त्याचबरोबर हा जो कोर्स आहे, हा सगळ्यात युनिक यासाठी आहे, की हा तुम्हाला मॅग्नेट बनवतो. तुमच्याकडे आनंद आकर्षित होतो, तुमच्याकडे नातेसंबंध आकर्षित होतात, पैसा आकर्षित होतो, ऐश्वर्य आकर्षित होतो. असा हा कोर्स आहे. आणि म्हणून तुम्हाला जर का मॅग्नेट बनायचं असेल, हेल्थ मॅग्नेट, सायकिक मॅग्नेट, पॉवर मॅग्नेट, तर तुमच्यासाठी युनिव्हर्सनं ही एक सुवर्ण संधी आणलेली आहे. हे सबकॉन्शियस माइंडचे जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, तर बघा सबकॉन्शियस माइंड हे कायम आपल्याला कुठे जायचं, कुठे नाही जायचं, काय मिळणार आहे, काय नाही मिळणार आहे, हे सगळं आपलं सबकॉन्शियस माइंड ठरवतं. आपण त्या माइंडला काय करणार आहे? सक्षम करणार आहे. त्याचबरोबर तुम्ही पूर्ण रेकी शिकणार आहात. लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 शिकणार आहात. आता या वेळेला निर्णय घेण्याचं काम आता तुमच्याकडे आहे. कारण कुठे जायचं हे तुम्ही ठरवायचंय. कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. आपण काय करायचं? आपल्याला आपल्या आजारातून कसं बाहेर यायचंय? हे सगळं जे गणित असतं हे आपण स्वतः बसवायचं असतं आणि म्हणून आपण स्वतःच स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार असतो. मग तुम्ही जर का या कोर्समध्ये जोडले गेलात, तर तुम्हाला याचा लाईफटाईम ॲक्सेस असतो. हा कोर्स तुम्ही करायला घेतलाय आणि तुम्हाला कुठे कार्यक्रम असेल, जावं लागेल, काय असं जर का कधी प्रसंग आले, तर तुम्हाला याचं रेकॉर्डिंग मिळतं. लाईफटाईम ॲक्सेस मिळतो. वेगवेगळे प्रत्येक आठवड्यामध्ये मी सगळ्यांना भेटत असते. प्रत्येक आठवड्यामध्ये जरी नाही झालं तरी 15 दिवसातनं तरी एकदा आमची मीटिंग असतेच असते. केस स्टडी असतो त्याच्यामध्ये. जसं कुणाला नोकरी लागत नाहीये, तर मग काय करायचं? कुणाला घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीयेत, तर ते कसे करायचे? हे हीलिंग करण्यासाठी शिकवलं जातं. आणि ह्यासाठी आम्ही कायम आमच्या विद्यार्थ्यांसोबत, साधकांसोबत कनेक्टेड असतो. तर हा फक्त एक कोर्स नाहीये. हा तुम्हाला तुमचं जीवन सुखी करण्यासाठीची एक संधी आहे. आणि मी माझ्या मनापासून सांगू, मी ज्यावेळेला हा कोर्स शिकले, त्यावेळेला माझी ही स्थिती जवळ-जवळ तुमच्यासारखीच होती.
पण ज्यावेळेला मी साधना करायला लागले, यामध्ये शिकले, त्यावेळेला बरेच काय काय बदल बदल मी अनुभव घेतले. आणि माझी अशी इच्छा आहे, प्रत्येक घरामध्ये एक साधक, एक व्यक्ती अशी पाहिजे, की जिला रेकी आणि एंजल आलं पाहिजे. जर का प्रत्येक घरामध्ये ती अशी व्यक्ती असेल, तर त्या घरामध्ये दुसऱ्या कोणाला पैसे देऊन स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही त्यांच्या दारापर्यंत जायची तुम्हाला गरजच भासणार नाही. कारण तुम्ही ह्या पूर्ण कोर्समध्ये स्वतःचे ग्रह, स्वतःची कुंडली बॅलन्स करायला शिकता. स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह कसे करायचे शिकता. आपल्या मुलांसाठी, आपल्या घरातल्यांसाठी सकारात्मकता कशी निर्माण करायची हे तुम्ही ह्याच्यामध्ये शिकता. आपल्या घरातल्या व्यक्तींचं काम होत नसेल तर ते पूर्ण कसं करायचं? खूप दिवस रखडलेली कामं कशी पूर्ण करायची? हे सगळं तुम्हाला विश्व ऊर्जेशी कनेक्ट करून करता येतं. कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि तुमच्यामध्येच ती शक्ती आहे, जी युनिव्हर्सकडनं मिळतीये. फक्त ती वापरायला आपल्याला येत नाही. ती आपण शिकणार आहोत. मग आजच संकल्प करा, मला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, मला बदल करायचे आहेत आणि मी आज आज स्वतःला प्राधान्य देणार. मी या प्रवासासाठी तयार आहे. आय कॅन डू इट. तयार मस्तपैकी एक छान मूठ करा आणि म्हणा, आय कॅन डू इट. पुढे सांगणार आहे मी, असं नाही. तुम्ही म्हणून तर बघा, आय कॅन डू इट. सगळ्यांनी म्हणा. व्हेरी गुड. मस्त. छान वाटलं मला सगळ्यांकडे बघून. तर ही ऊर्जा आपल्याला संतुलित करण्यासाठी आपल्यामध्ये उतरवायची आहे. हे फक्त लक्षात घ्या. आता मी टोटल फक्त तुम्हाला ह्या कोर्स कसा आहे हे सांगते आणि मग तुमचे क्वेश्चन आन्सर घेते आणि जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण कुणाचं तरी एकाचं हीलिंग करू, की तुम्हालाही कळेल की हीलिंग काम करतं का नाही. तर हा जो कोर्स आहे पूर्ण विश्व ऊर्जा हा 4 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. यामधले हे जे 4 भाग आहेत त्यातलं लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3, लेव्हल 4. यामध्ये जसं आपण पहिलीमध्ये जातो, दुसरीमध्ये जातो, तिसरीमध्ये जातो, चौथीमध्ये जातो, त्या प्रकारे ह्या स्टेप्स असतात. कारण कधी-कधी ती ऊर्जा ग्रहण करायला आपण तितक्या पात्रतेचे नसतो. आपण मोहमायेमध्ये इतके गुंतलेले असतो, की आपल्याला जमत नाही ते ग्रहण करणं. आणि मग आपण म्हणतो, "मॅडम मी ना ह्या ऊर्जेशी कनेक्ट झालं, मला खूप आळस यायला लागला." हे जे होतं हे होऊ नये म्हणून 1, 2, 3, 4 ह्या स्टेप्स आहेत. पहिली ही स्टेप असते ही सोपी असते. त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला अट्यूनमेंट दिली जाते गुरुकडून. ही अट्यूनमेंट ह्यासाठी महत्वाची असते, की तुम्हाला आणि त्या विश्वाला अलाइन केलं जातं. ती ऊर्जा आणि तुमच्या शरीरातले ऊर्जेचे केंद्र यांना अलाइन केलं जातं आणि मग तुम्ही त्या ऊर्जेला ग्रहण करण्यासाठी तयार होता. म्हणून अट्यूनमेंटची प्रोसेस असते. जसं दीक्षा. मग ही लेव्हल 1 जी असते त्याची अटेनमेंट वेगळी असते, लेव्हल 2 ची वेगळी असते, लेव्हल 3 ची वेगळी असते, लेव्हल 4 ची वेगळी असते. आणि हे सगळं ज्यावेळेला तुमचं पूर्ण होतं, त्यावेळेला असतं ग्रँड मास्टर. आत्ता ह्याच्यामध्ये ग्रँड मास्टर नाहीयेत. हे सगळं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ग्रँड मास्टरसाठी उतरता. कारण जसं आज मी तुम्हाला शिकवतेय, तसं तुम्ही दुसऱ्यांना दीक्षा देण्यासाठी, दुसऱ्यांना अट्यून करण्यासाठी तुम्ही तयार होता ग्रँड मास्टर झाल्यावर. पण ह्या 4 स्टेप केल्यावर तुम्ही काय करू शकता? ह्या 4 स्टेप केल्यावर तुम्ही मास्टर होऊ शकता. तुम्ही दुसऱ्याचं हीलिंग करू शकता. तुम्ही पुढच्या व्यक्तीची चक्र संतुलित आहेत का नाही पाहू शकता. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला हीलिंग देऊ शकता, बरं करू शकता. ही ताकद तुमच्यामध्ये येते. तुमची कुंडलिनी जी आहे, तुमच्या शरीरामध्ये जी ऊर्जेची केंद्र आहेत, ही ऍक्टिव्ह होतात, सकारात्मक होतात, निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाते. पण पुन्हा हे सगळं करत असताना सांगून ठेवते, काम तुम्हालाच तुमच्यावर करायचंय. मी फक्त तुम्हाला बोटाला धरून नेणारं, त्या युनिव्हर्सशी जोडणारं एक माध्यम आहे, एक चॅनल आहे. काम तुम्हाला करायचंय. जसं आपल्याला काही कळत नसतं तेव्हा आपण आपल्या आईचा हात धरून जातो. त्या प्रकारे मी फक्त तुमचा गुरु म्हणून तुमच्या बोटाला धरून त्या ऊर्जेशी कनेक्ट करून देण्याचं काम तुम्हाला करणार आहे. त्या ऊर्जेला कसं ग्रहण करायचं हे मी तुम्हाला शिकवणार. त्यामुळे तयार व्हा या जर्नीसाठी आणि ही जी सुंदर जर्नी आहे, हा जो तुमचा प्रवास आहे, हा तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या संपन्न करणार आहे. आणि जर का तुम्ही म्हणत असाल, "मग मॅडम ह्यातनं पैसे कुठे मिळतील? मग आमचा जॉबचं कसं सॉल्व्ह होईल?" हे कुठं? एक लक्षात घ्या,
काम करणं आपलं आहे. आपलं काम आपल्या ध्यान करणं, त्याच्याशी जोडलं जाणं, त्या वैश्विक ऊर्जेला स्वतःमध्ये ग्रहण करणं, हे काम आपलं आहे. पैसा हा त्याचा बाय प्रॉडक्ट आहे. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. मला पैसे पाहिजेत म्हणून जर तुम्ही मंदिरात गेला, तर तो देव कधीच तुम्हाला पैसे देणार नाही. पण जर दुसऱ्याचं कल्याण करायचंय आणि स्वतःला तुम्ही तयार करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी मला जर पैसे दे म्हटला, तर तो देतो. तुम्ही जर हार्डवर्क केलं, तर तो तुम्हाला तथास्तु म्हणतो. तसं काम तुम्हाला करायचंय, पैसा, ऐश्वर्य, तुम्हाला जे हवं ते मिळणं, हे सगळं बाय प्रॉडक्ट आहे. मग विचार करा, तुम्हाला ह्या मार्गावर चालायचंय का नाही? तर आता आजच्या दिवसासाठी ऍक्च्युली ह्या पूर्ण कोर्सची फी खूप जास्त आहे. पण आजच्या या वेबिनारसाठी तुम्हाला फक्त ₹99 भरून तुम्हाला लेव्हल 1 साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि त्याच्यानंतरच्या ज्या 2, 3, 4 लेव्हल आहेत त्याची फीज आहे टोटल 10,000 आणि ही फी तुम्ही 2 भागांमध्ये डिवाइड करून देऊ शकता. एक लक्षात घ्या, आता इथे बसलेल्यांच्या जर मनात असं असेल, की मॅडम आम्ही ही फी कुठून आणू? तर मी माझ्या मागच्या क्लासमध्ये माझी एक स्टुडंट होती. त्यांचा अनुभव सांगते, की त्यांनी पहिल्यांदा मला हाच प्रश्न विचारलेला होता मेसेज करून, की मॅडम तुमची फी इतकी जास्त आहे, मी कशी भरू? माझ्याकडे ₹1 नसतो. मी त्यांना एकच उत्तर दिलेलं होतं, की मॅडम तुम्ही युनिव्हर्सला सांगा, की मला हे शिकायचंय, मला तुझ्याशी कनेक्ट व्हायचंय, तुझी ऊर्जा मला माझ्यामध्ये ग्रहण करायची आहे. पैशाची सोय तू करणार आहेस. आणि त्या लेडीजनी, त्या मॅडमनी आता मी कुठल्याही कुणाचंही नाव घेणार नाही, कारण तो प्रत्येकाचा पर्सनल भाग असतो. तर त्या मॅडमचे सगळे रेकीचा कोर्स पूर्ण झाला. त्यांनी तो व्यवस्थित पूर्ण केला. प्लस आमचं एक हीलिंग सेशन असतं, ज्याच्यामध्ये आम्ही 21 डेज हीलिंग घेतो. तिथे त्याची फीज असते 1,111. ती सुद्धा फीज त्या व्यक्तीनं भरली आणि त्यांनी शेवटी मला धन्यवादाचं केवढं मोठं लेटर पाठवलं, की मॅडम तुम्ही म्हटलेला होता ना, की युनिव्हर्स तुम्हाला देणार आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी माझी सगळी फी दिली. तर हा प्रश्न कधीच मनात घेऊ नका, की मी हे पूर्ण करू शकतो का? ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. तुमचं प्रत्येक काम पूर्ण होईल. ठीक आहे? हे छोटेसे अनुभव आहेत, की जे माझ्या साधकांनी माझ्याशी शेअर केलेले होते. मी खूप थोडे घेतलेत, कारण इतका मला वेळ नव्हता सगळं त्याच्यामध्ये घेत बसण्याइतकं. थोडे अनुभव आहेत. पण जर वेळ असेल, तुम्ही असलात मीटिंगमध्ये, तर कोणीतरी असेल आमच्या क्लासमधले कोणीतरी असतातच. ते कोणी जर बोलणार असतील, तर मी नक्की त्यांना चान्स देईन. तर हे सगळे अनुभव आहेत त्या व्यक्तींचे, की ज्यांनी साधना पूर्ण केली आहे. काही एंजलचे आहेत, काही रेकीचे आहेत, काही समृद्धी शक्तिपातचे आहेत. समृद्धी शक्तिपात घेतल्यावर, विद्या शक्तिपात घेतल्यावर त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. त्याचेही अनुभव बऱ्याच जणांचे आहेत. असे वेगवेगळ्या कोर्सेसचे हे अनुभव आहेत. तर आता विषय आहे तो प्रश्न उत्तरांचा. आता तुम्ही माझ्याशी बोलू शकता आणि तेही नवीन लोकांना ज्या काही शंका आहेत त्या पहिल्यांदा तुम्ही विचारून घ्या आणि मग पुढे बोलू. तुम्हाला 2 दिवसाचा वेळ आहे. रेकी लेव्हल 1 विश्व ऊर्जेच्या लेव्हल 1 साठी, ज्याच्यामध्ये तुम्ही बरंच काय-काय शिकणार आहात. आज शिकलेलं ग्राउंडिंगही डीपमध्ये शिकणार आहात आणि भरपूर काय-काय आहे. कोश आहेत, ऑरा आहे. तुम्ही स्वतःचा ऑरा पाहायला शिकणार आहात. या लेव्हल 1 हा काळ असतो 5 दिवसाचा. तुमचा हा जो कोर्स पूर्ण विश्व ऊर्जेचा असेल, हा 3 महिन्याचा कोर्स असेल. असं म्हणू नका मॅडम 3 महिने कुठून आणू. पण हे 3 महिने मी ह्याच्यासाठी दिलेत, की तुम्हाला त्या ऊर्जेसोबत तुमचं कनेक्शन स्ट्रॉंग व्हावं. असं नको व्हायला, माझं झालं कोर्स संपला, मला काहीच करता येत नाही. म्हणून हे 3 महिने आहेत. मी तुम्हाला असं परिपक्व करून घेणार आहे, की तुम्हाला परत काही मला येत नाही असं म्हणायची गरज नाही. म्हणून हा 3 महिन्याचा कालावधी आहे. आणि ह्या 3 महिन्याच्या कालावधीनंतरच तुम्हाला ग्रँड मास्टरला ऍडमिशन मिळेल. कारण बऱ्याच जणांचं मी पाहिलं, की ग्रँड मास्टर असतात, पण त्यांना अटॅचमेंट द्यायची कशी हे सुद्धा माहिती नसतं. हा आमचा अनुभव आहे.
या 1.5 वर्षामध्ये मी जेवढ्यांना भेटले, खूप सारे लोक आहेत की ज्यांना कमी माहिती मिळाली बाहेर गेल्यावर. फी त्यांनी खूप भरली. आता त्याबद्दल मी काहीच करू शकत नाही. आपण म्हणायचं स्वीकार है, मागच्या जन्मीचं देणं होतं, दिलं गेलं. पण त्यांना नॉलेज तितकं नाही मिळालं. पण माझं असं म्हणणं नाहीये, तुम्हाला युनिव्हर्सनं जी संधी दिली आहे, त्याचं सोनं करायचं की नाही हे तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्ही ह्या प्रवासामध्ये तुम्हाला काम करायचंय स्वतःवर. सो निर्णय तुमचा आहे. आता तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत, तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. तुम्ही मला इतक्या वेळ ऐकून घेतल्याबद्दल. आता जवळ-जवळ 1 तास झाला तुम्ही मला ऐकताय. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. चला, कोणाचे प्रश्न असतील तर हँड रेज करा, मग मी त्याला अनम्यूट करेल. आणि कसा वाटला वेबिनार? मला फक्त जर तुम्हाला खरोखर ग्रेट वाटला असेल, छान वाटला असेल, तर मला चॅटबॉक्समध्ये ॲटलीस्ट जी तरी टाका, छान लिहा, जय श्री कृष्ण लिहा. तुम्हाला जे छान वाटेल ते तुम्ही लिहा चॅटबॉक्समध्ये. बरं, कोणाचे प्रश्न आहेत का? मला असा हात दाखवला तरी समजेल किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक हँड रेज असतो खालच्या बाजूला, तर तो सुद्धा तुम्ही केला तर मला तुम्ही लवकर दिसाल. धन्यवाद, धन्यवाद. हा, बोला मॅडम, धवल मॅडम. एकच मिनिट हा, अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवते. हा, बोला मॅडम. ह्या कोर्सचं टायमिंग काय असेल, म्हणजे वेळ किती द्यावे लागेल? आता तरी कोर्सचं टायमिंग आम्ही 4 ते 5 आहे हा कोर्स. बर. पण त्याचे रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल होतात आणि हा तुम्ही त्याचा स्टडी करून समजा हा एखाद्या वेळेला तुमचं लेक्चर चुकलं किंवा तुम्ही 4 ते 5 अवेलेबल नसाल, तर त्यावेळेला तुम्ही रात्री हा बसून त्याच्या नोट्स काढून आपले परत पण क्वेश्चन आन्सरचे सेशन होत असतात. मग कधी-कधी मी काय ओके करत असते, जे जॉबमध्ये आहेत त्यांच्यासाठी कधी-कधी मी रात्री एखादं क्वेश्चन आन्सर सेशन घेत असते. 9 ते 10चं सेशन असतं. जॉबमध्ये जे वर्किंग आहेत ओके. त्यांच्यासाठी. तर ते जे हा 9 ते 10चं त्यासाठीच सेशन विचारते. असतं, तिथं तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारले, की मी तुम्हाला तो सब्जेक्ट परत एक्सप्लेन करते. अशी ती सिस्टीम आहे. म्हणजे तुम्ही मला म्हटला, की आवाज. "मॅडम मला आज कोश कळालं नाही. मला परत एकदा सांगा. मला आत्मा म्हणजे काय नाही कळालं." तर तिथे आपण तो विषय पुन्हा शिकवला जातो तो. ओके. अशी प्रोसेस आमच्या या एकंदर क्लासमध्ये आहे. कारण चालेल चालेल. जॉबमध्येही खूप जण असतात ना, त्यामुळे ती सोय ठेवलेली आहे. हा हा ओके ठीक आहे. आणि ओके तुम्ही थँक्यू माझ्याशी मॅम. कधीही तुम्ही व्हॉट्सअपवर मला तुमच्या शंका टाकल्या, की मला जसा वेळ मिळेल तसा मी आन्सर देतेच. कधीच असं होत नाही, की मी तुम्हाला उत्तर दिलेलं नाहीये. लेट होतं पण देते. बर बर चालेल. ठीक हा आहे? तर ठीक आहे 2 दिवस आहेत मॅम. ओके. तुमच्या सगळ्यांकडं. तुम्ही रजिस्टर करा लवकर. तुम्हाला पैसे भरायचा नंबर म्हणजे जीपेचा नंबर तुम्हाला देते. तर 77 588 91 862 ह्याच्यावर तुम्हाला पे करायचंय. मी चॅटबॉक्समध्ये टाकते. तुम्हाला याच्यावर ₹99 पे करायचे आणि लेव्हल 1 साठी तुमची जागा फिक्स करायची. आणि जर तुम्हाला काही बोलायचं असेल, तुम्हाला मॅडमना शंका विचारायची आहे किंवा बोलायचंय, तर मात्र तुम्हाला माझा फोन लागणार नाही. तर तुम्हाला त्यावेळेला मी तुम्हाला दुसरा नंबर देते बोलण्यासाठी. एकच मिनिट. तुम्हाला मी दुसरा नंबर देते, की किंवा तुम्ही मगाशी स्क्रीनशॉट काढून घेतलाय का बघा, नाहीतर मी परत शेअर करेल. 9175511013. 91755110. हो, तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता जर तुम्हाला काय अजून शंका असतील तर. कुणाला शंका आहे का अजून? हा, रुजुता मॅडम बोला.
एकच मिनिट हा मॅडम. कुणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता. हा, रुजुता मॅडम बोला. नमस्कार मॅम. नमस्कार, नमस्कार मॅडम बोला. छान झाला नेहमीप्रमाणेच. थँक्यू, खूप आता थँक्यू. केव्हापासून सुरू करताय हे लेव्हल 1? ही लेव्हल 1 सोमवारपासून सुरू होईल, 8 तारखेपासून. सॉरी, मी 8 विसरले ते तारखेपासून. सांगायचं. हा, 8 तारखेपासून हा लेव्हल 1 चा कोर्स सुरू होईल. तुमच्या सर्वांच्या हातामध्ये 2 दिवस आहेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ठीक नक्की. आहे? ओके. थँक्यू. थँक्यू मॅडम. हा, यामी मॅडम बोला. मी रिक्वेस्ट पाठवली बघा. यामिनी सॉरी. यामिनी हा मॅडम. मॅडम, असं म्हणजे फोकस वगैरे होत नाही, ध्यान वगैरे हे करताना असं फोकस होत नाही. लक्षात येतं? हा, म्हणजे हे म्हणजे आता काय असं होत नाही काही करताना. आता मग अशी कसं ग्राउंडिंग केलं, थोडं बरं वाटलं, पण ते कसं फोकस एकदम होत नाही, लक्ष नाही लागत त्याच्यात, असं ते ध्यान ते होत नाही. करण्यासाठी ना मॅडम प्रॅक्टिस लागतं. म्हणजे आता समजा, आता मी हा. ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं जातं, की आज तुम्हाला हे करायचंय, उद्या तुम्हाला हे करायचंय. आपण असं सांगतो, बरोबर आहे? ज्या वेळेला तुम्ही ते हम्म. करत असता त्यावेळेला नक्की तुमचा फोकस नाही होणार. मग त्याच्याकडे काय हम्म. करायचं, नुसतं बघत राहायचं. म्हणजे त्याच्याबद्दल विचार परत येऊ द्यायचा नाही. बघत राहायचं त्या त्या गोष्टीकडे. समजा तुमच्या डोळ्यासमोर असं हम्म. आलं, की तुम्हाला मैत्रिणीशी जाऊन भेटायचंय, बोलायचंय, एखादं काम आहे. असं सारखं जर डोळ्यासमोर यायला लागलं, तर त्याच्याबद्दल मनात विचार नाही आणायचा. त्याला साक्षी भावानं सॉरी. त्याला साक्षी भावानं पाहायचं. म्हणजे तुम्हाला हम्म. ते विचार जे असतात हे ब्रेक होतात. हम्म. म्हणजे मी आता असं ना चक्राची साधना वगैरे असं थोडं थोडं करते, मला थोडा थोडा अनुभव येतो, मॅनिफेस्ट होतात काय काय माझ्या बारीक छोट्या छोट्या गोष्टी, पण हं. ना ते तेवढं फोकस नाही, 100% होत नाही, असं होतं म्हणजे. नाही, हळू-हळू तुम्ही हे करायला लागल्यावर होईल. कारण ना जर का तुम्ही ह्या फ्लोमध्ये आला, तर तुम्हाला कंपल्सरी ते करावंच हा. लागतं. कारण 3 महिने जवळ-जवळ तुम्ही विचार करा ना, 3 महिने तुम्ही ह्या प्रवासात असणार आहे. मग जर का आपली एक सवय बदलायची असेल, तर आपल्याला किती दिवस वाट बघावी लागते? 21 दिवस हो आपण हो. त्यावर काम करावं लागतं. मग विचार करा तुम्ही, तुम्हाला मिळणार नाही का रिझल्ट? 100% रिझल्ट हो. मिळणार तुम्हाला. चालेल चालेल, ठीक आलं लक्षात? तर आहे. ना त्याच्यामुळं तुम्हाला ह्या फ्लोमध्ये प्रवासामध्ये यायचंच आहे, की या प्रवासात तुम्ही ज्यावेळेला येता, आपण काय करतो ज्यावेळेला ह्या प्रवासात नसतो, ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये नसतो, हे जे मी तुम्हाला सांगितलं, हम्म. त्याच्यामध्ये नसतो, त्यावेळेला आपण काय करतो, आज करतो, उद्या सुट्टी घेतो. परवा दिवशी मला तिसरीकडे जायचंय ते राहून जातं. तर असं करता करता मग पुन्हा आपलं मन भरकटायला लागतं, बाहेरच्या भावनांमध्ये गुंतत जातं, बाहेरच्या मोहमायेच्या जगामध्ये. आणि मग ते आपल्या डोळ्यासमोर कंटिन्यू चालू राहतं. पण ज्यावेळेला तुम्ही ह्या फ्लोमध्ये येता, लेव्हल 1 करता, लेव्हल 2 करता, लेव्हल 3 करता, त्यावेळेला तुमचा कानाचा गड्डा पकडणारं कोणीतरी असतं ना समोर तुमच्या, की तुम्ही का केलं नाही? तुम्ही का करता? बरोबर आहे? असतं ना? मग त्यावेळेला माझ्याकडे जितके साधक आतापर्यंत होते, मला इतक्या सुंदर बॅच भेटल्या, माझ्या ज्या रेकीच्या झाल्या, ते साधक इतके छान आहेत, की त्यांनी इतकं मनापासून केलंय, की मी कधी अपेक्षाच केली नव्हती, की मला इतके चांगले स्टुडंट भेटतील. त्यांनी इतकं मनापासून केलंय, की ते रोज सकाळी साधना करतातच. म्हणजे शेवटी आलं कुणावर? तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. तुम्ही जर म्हणलं, "नाही, मी 3 महिने मॅडम जे सांगतील ते परफेक्ट करणारच आहे." तर शक्य आहे की नाही सांगा, यामिनी मॅडम? हम्म. शक्य आहे ना? हो. प्रयत्न तरी करा. प्रवासात पाण्यात पडल्यावर पोहायला येतं. आलं का लक्षात? तुम्ही तुम्ही एकदाच हो. प्रयत्न करा. नक्की होईल. आणि तुम्ही जे आत्ता करताय ना, त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल, की नाही मी अशी बसली ना, की माझ्या डोळ्यासमोर काही येत नाही. मी शांत ध्यान करू शकते. ध्यान करणं म्हणजे काय? काहीही विचार न करणं म्हणजे ध्यान. शांत बसून राहणं म्हणजे ध्यान. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचे सहस्त्रार चक्र कनेक्ट होतं युनिव्हर्सच्या ऊर्जेसोबत. लक्षात आलं? थँक्यू. हो. मग करणार का? होईल का? जमेल? हो 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 हो, करायचं आहे, हो करणार. करा, करा. नक्की करा.
कुठून आहात तुम्ही यामिनी मॅडम? मी इकडनं कणकवलीतून, सिंधुदुर्ग आपला. सिंधुदुर्ग. ओके ओके सिंधुदुर्ग, हा. ओके ओके. मी थँक्यू. थोडंफार असं चक्रांची साधना वगैरे करते मी, असं व्हिडिओ बघून युट्यूबचे असं. हा, नाही नाही, व्हिडिओ बघून केलं तर तुम्हाला तेवढे रिझल्ट नाही मिळणार मॅडम. हा. ते आहे. कालच आमचा क्लास झाला तेव्हाच मी सांगितलं प्राणायाम सुद्धा व्हिडिओ बघून करू नका, म्हणून मी माझ्या स्टुडंटना सांगितलं. करा करायचं आहे मला. करा करा. या, वेलकम. ओके हो. ओके, थँक्यू मॅडम. हा, अजय सर बोला. अजून प्रश्न आहे का यामिनी मॅडम तुमचा काही? नाही नाही नाही. ओके, थँक्यू मॅडम. अजय सर बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. हा, बोला डॉक्टर. आपला डबल कोर्स करता का? डबल नाही, तुम्ही तो तर कोर्स आहातच ना करता का? ग्रुपमध्ये. अरे तुम्ही तर लाईफ टाईमचे मेंबर आहे ना, तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. नो टेन्शन. फक्त वेळ काढा म्हणजे झालं. वेळ आहे का आपल्याकडे? हो का? ठीक आहे. हा, नाही ना? वेळ आहे का तुमच्याकडे? तुम्ही वेळ हो, काढला काढू की वेळ आता. सगळं जमतं. फक्त ठीक वेळ आहे, वेळ काढा काढू आता. आणि सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिस करा. ठीक आहे मॅडम. तुम्ही मागच्या क्लासमध्ये प्रॅक्टिस केलेली नाहीये, तुम्ही ओके प्रॅक्टिस. ओके. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. ठीक आहे, आता करतो. ओके ओके. ओके ओके, थँक्यू. हा, बोला मॅडम. हा, बोला. तुमचं नाव? हा, बोला. हॅलो, हा, बोला मॅडम. विद्या पवार बोलते मॅडम. हा, नमस्कार. विद्या मॅडम बोला. मॅडम, मी परत करू शकते रेकी 1चा क्लास? हो हो, करू शकता. परत जॉईन करा. हा हा, चालेल, मी करते. 99 रुपीज भरायचे ना क्लाससाठी? हा, 99 भरायचे. ठीक आहे. मी काय म्हणते मॅडम, मी आता गावावरून आलेली आहे. माझ्या पायाला फ्रॅक्चर झालेला. आता 2 महिने मी जागेवरच आहे. ते बर, पायची सूज काय उतरतच नाहीये. पण तुम्ही रेकी शिकला नाहीत ना? लेव्हल 2 ला ऍडमिशन घेतलं नव्हतं ना मागच्या वेळेला? हा, नाही, लेवल 3 पासून आहे मी. हा, मग लेव्हल 2 चे सिम्बॉल्स वापरा आणि हिलिंग करा. ओके. ओके, ठीक आहे, आणि चालेल चालेल. आणि थांबायचं शक्य बोला झालं बोला. तर बोला ना. बोला बोला. नाही, मी म्हणते आता हे रेकी 1चा तर क्लास तुम्ही बोलत 3 महिने ना? हो, 3 महिने. हा जो ठीक आहे, क्लास आहे चालेल. हा मी 3 महिने चालणार आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला असं तासून घेणार आहे की तुम्ही प्रॅक्टिस केलंच पाहिजे आणि तुम्हाला त्याचे हो, तर रिझल्ट 100% मिळाले पाहिजे. रेकॉर्डिंग भेटेल ना त्याची रोजच्या रोज? हो हो, सगळ्याचे रेकॉर्डिंग मिळणार. आताची पण रेकॉर्डिंग पाठवून द्या, कारण तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होत होता. बर, ठीक आहे, पाठवते. ठीक आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू. तुम्ही थांबाल विद्या मॅडम. तुम्हाला आणि अजून कोणाला जर हिलिंग पाहिजे असेल तर त्यांनी थांबा. मी कॉमन हो हिलिंग मॅडम, काय देते. पाहिजे चालेल. ठीक. मला हिलिंग पाहिजे मॅडम पायासाठी. ओके. ज्यांना हिलिंग पाहिजे त्यांनी थांबा. मग बाकीच्यांनी जर तुम्हाला लिव्ह करायचं असेल तर तुम्ही करू शकता. अजून कोणाला शंका आहे? मला तुम्ही असे हात केला तर इलेक्ट्रॉनिक हँड रेज करा, तर मला तुम्ही दिसाल. आपल्याला 99 फी आत्ता भरायची आहे रजिस्ट्रेशनची आणि नंतर 2-3 लेवलची फी तुम्हाला 2 स्टेप मध्ये डिवाइड करून भरायची आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आलंय ना? प्राजक्ता मॅडम, तुम्हाला पण हिलिंग हवंय? ओके. आता बरेच जण ज्यांना हिलिंग हवंय त्यांचे व्हिडिओ मला ऑन पाहिजेत. ज्यांना हिलिंग हवंय त्यांचे व्हिडिओज मला ऑन पाहिजेत. आणि सर्वांना पुन्हा एकदा सांगते, रजिस्ट्रेशन 2 दिवसात करायचं आहे. 99 रुपये भरून तुम्ही लेवल 1 ला ऍडमिशन घेणार आहात आणि बाकीची जी नंतरच्या लेवल 2 आणि 3 ची फी आहे ती 10,000 आहे. ती तुम्हाला इन्स्टॉलमेंटनं भरायची आहे. लेवल 2, 3, 4. ठीक आहे. तर आता ज्यांना हिलिंग हवंय त्यांनी त्यांचे व्हिडिओज ऑन करा. महाजन, थांबा मी माईक ऑन करते सगळ्यांचेच, म्हणजे तुम्हाला
हा, यामिनी मॅडम बोला. बोलती का तू मग? यामिनी मॅडम बोला, तुम्ही हँड रेस केलाय परत. नाही, तुम्ही माईक चालू कराल तुमचा. 2-3 लेवलची फीज 10,000 रुपये आहे. हा, 2, 3 आणि 4 हे तिन्ही मिळून 10,000 आहे. 4 लेवल. हा, अच्छा अच्छा. ओके. मग ती इन्स्टॉलमेंट ना तुम्हाला ठेवलेली आहे. मग ज्यावेळेला सेकंड लेवल सुरू होईल त्यावेळेला भरायची. थर्ड लेवल सेकंड संपते, थर्ड चालू होते त्यावेळेला एक भरायची. म्हणजे मग तुम्हाला त्या त्या वेळेला त्या अटेन्मेंट पूर्ण होतात. प्रत्येक लेवलची अटेन्मेंट होणं महत्वाचं असतं. ठीक आहे. 2 टप्प्यामध्ये भरली तर चालते 5 आणि हा हा, 10 म्हणजे 5. हो चालेल. हम्म. 2 टप्प्यात भरा, 3 टप्प्यात भरा, चालतं. आम्ही फीज साठी कोणाला जास्त अडवत नाही. फक्त अटेन्मेंट मात्र तुमची फीज कंप्लीट झाल्यावरच मिळते. फीज तुमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी कधीही कोणाला ज्ञान घेण्यापासून लांब ठेवलेलं नाहीये. ठीक आहे. चला, आता मला सांगा की हिलिंग कोणाला पाहिजे? सगळ्यांचे प्रश्न संपले? हा, प्रिया मॅडम बोला. नाही, मला हिलिंग पाहिजे. ओके. आता तुम्ही माझ्यासमोर जितके व्हिडिओ ऑन असणारे मेंबर आहात त्या सगळ्यांना मी कॉमन हिलिंग देणार आहे. ठीक आहे. कॉमन हिलिंग देणार आहे तुम्हाला. ते कॉमन हिलिंग तुम्हाच्या आय डोंट नो कितपत इफेक्ट करेल, पण कॉमन हिलिंगचा तुम्हाला फरक काय पडेल की तुम्हाला बरं वाटायला लागेल आणि ते हिलिंग सुरू राहील तर उद्यापर्यंत तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त चांगला रिझल्ट येईल. पण मी असं नाही सांगू शकत कारण मी प्रत्येकाचं, जसं आता त्या विद्या मॅडम सांगितलं की माझ्या पायाला सूज आहे, तर मी काय पायाला हिलिंग नाही देणार ना, मी कॉमन हिलिंग देणार आहे तुम्हाला. कारण प्रत्येकाचा वेगवेगळ्या अवयवाचा इश्यू असतो, प्रत्येकाचा अवयव वेगळा, प्रत्येकाला हिलिंग वेगवेगळ्या गोष्टीसाठी हवं असतं. मी तुम्हाला कॉमन हिलिंग देणार आहे. तुम्ही फोटो ऑन करायचे आणि बसायचे. मॅम नाही, तुम्हाला हे बघा, जे ह्याच्यात जुने मेंबर्स जे आहेत ना त्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की त्यांना फीज भरायची गरज नाहीये कारण त्यांना लाईफ टाईम ऍक्सेस आहे. जुन्या मेंबर्सना कोणालाही फी भरायची गरज नाहीये. तुम्हाला किती जेवढ्या बॅचेस होतील तेवढ्या तुम्ही रिपीट करू शकता. तुमच्याकडनं 1 रुपया घेणार नाहीये. आता विद्या मॅडमचा प्रश्न वेगळा आहे. विद्या मॅडमनी डिसकंटिन्यू केलंय मागच्या वेळेला म्हणून त्यांनी विचारलं, म्हणून त्या फी भरतात. त्यामुळे तुम्ही जुन्या लोकांनी मला क्वेश्चनच टाकू नका की आम्ही फी भरायची आहे का म्हणून. तुम्हाला, आणि तुम्ही जरी नवीन लोकांनी माझ्याकडे ऍडमिशन घेतलं तर त्यांनाही तो लाईफ टाईम ऍक्सेस असणार. लक्षात आलं? ओके. एकच मिनिट, सगळेजण पाणी पिऊन घ्या थोडस. मी स्टिक्स घेऊन येते क्रिस्टल. किती जणांचे कॅमेरे ऑन आहेत? अजय सर, तुम्हाला हिलिंग पाहिजे असेल तर कॅमेरा चालू करा. धवल मॅडम, हिलिंग पाहिजे असेल तर कॅमेरा चालू करा. ज्यांना हिलिंग हवंय त्यांनी कॅमेरे चालू करायचे.
एकच मिनिट मी साऊंड शेअर करते. सगळ्यांनी डोळे झाकून शांत बसायचे. माझे असं डोळे बंद शांत बसून राहायचंय. फक्त ओमचा आवाज ऐकायचा आहे.
हाताचं दर्शन करा. हाताचे तळवे डोळ्यांवर ठेवायचे, संपूर्ण शरीरावर फिरवायचे. आणि सावकाश डोळे उघडायचे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद धन्यवाद. कोणाला काय अनुभव आला का? जाणवलं का धन्यवाद मॅडम. सेन्सेशन? कोणाला सेन्सेशन जाणवलं का? रुजुता मॅडमना जाणवलं. सुनीता मॅडम तुम्हाला? मला पण आता जाणवलं. ओके. प्रिया प्रिया मॅडम तुम्हालाही जाणवलं? हो हो हो, मला पण जाणवलं. साक्षी मॅडम? आणि कोणाला नवीन प्राजक्ता मॅडम तुम्हाला जाणवलं का? अनुजा मॅडम, प्राजक्ता मॅडम, नवीन मेंबर दिसतायत चेहरे. स्वाती मॅडम, मैथिली मॅडम. ओके. थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू 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 मॅडम. थँक्यू थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्ही थँक्यू माझ्याकडून तुम्ही मला संधी दिली तुम्हाला हिलिंग द्यायची त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. भेटूया. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी लवकर रजिस्टर करा. भेटू पुन्हा. ओके. चलो बाय. शुभरात्री. शुभरात्री. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू सर.